जन्मा नारायण जय नारायण जय जय नारायण नारायण श्री 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 नारायण जय नारायण जय जय नारायण श्री नारायण जय नारायण जय जय नारायण नारायण श्री नारायण जय नारायण जय जय नारायण श्री नारायण जय नारायण जय जय नारायण नारायण श्री नारायण जय नारायण जय जय नारायण नारायण श्री नारायण जय नारायण जय जय नारायण नारायण श्री नारायण जय नारायण जय कृष्ण भगवान की जय सारखं ते व्हायचं. आणि त्याचा प्रहार हा एखाद्या कठीण मुद्गलाचा प्रहार असावा असा व्हायचा. ता वज्रकल्पा ह्यभवन परिघा मुष्टिना भृता जघ्नुर विषयस्ते कृष्णेन वार्यमाणस्तुतंचते. आणि असं मोठं प्रबल युद्ध सुरू झालं. कृष्ण बलराम एकमेकांच्याकडे संकेत करून त्या धुमाळीमध्ये शिरले. दिसायला असं दिसावं की हे भांडण मिटवण्याकरता येत आहेत. तेव्हा भांडण मिटेनाच याने उलट अधिक तीव्र झालं. यांच्यावरतीच आक्रमण करायला लागले. आणि मग नाईलाज असतो यांनी पण आपल्या हातात ते गवत घेतलं. त्याची मुसळ झाली. आणि जे अनावर होते त्यांना यांनी झोडपून काढायला सुरुवात केली. तेव्हा एवं नष्टेषु सर्वेषु कुलेषु स्वेषु केशवः अवतारितो भुवो भार इति मेने वशेषितः
आणि मग असे ज्याप्रमाणे परस्पर युद्ध करून आणि जे काय थोडेफार राहिले होते ते या दोघांच्यातनं संपून सगळे यादव जे मस्त झाले होते, मस्तवाल झाले होते, ते नष्ट झालेले पाहून भगवंताने सुटकेचा निश्वास सोडला. चला म्हणले आता पृथ्वीवरचा भार खऱ्या अर्थाने दूर झाला. कारण ते ब्रह्मदेव वगैरे आले होते त्यावेळेस भगवंताने सांगितलं होतं की बरेच राक्षस असुर मारले, पण माझ्या घरातले सगळे पैदा झालेत ना हे सगळं करताना, त्यांची व्यवस्था लावल्याशी मी येणार नाही, ते त्यांची व्यवस्था लागली म्हणले. त्याप्रमाणे बलराम दादा हा समुद्राच्या काठी बसले. रामस समुद्र वेला याम योगमास्थाय पौरुषम त्यात्याज लोके मानुषम संस्योज्यात्मानमात्मनी. बलराम दादा समुद्राच्या काठी बसले, पद्मासन घातला आणि त्यांनी आपल्या शरीरातनं एक महानागाचं स्वरूप घेतलं आणि ते समुद्रामध्ये विलीन झाले. अनंताचा अवतार संपला. भगवंत हे सगळं ओळखून त्या लीला वगैरे संपवण्याचा, कारण पुन्हा भगवंताचं सामान्य दर्शन उपलब्ध झालं नाही, कारण तसं भगवंताचा अवतार संपत नाही हे 100% मान्य आहे. तरी पण भगवान जो सामान्याला उपलब्ध होता, कोणी जावं भगवंताचं दर्शन घ्यावं, ती संधी एव्हापासून संपली. म्हणून त्याचं पृथ्वीला अतिशय वाईट वाटलं की ही कल्पना तशी शोकग्रस्तची नसताना सुद्धा का शोक, त्याचा शोक एवढ्या करता की भगवंताचं दर्शन दुर्लभ झालं तेव्हापासून. आणि त्याप्रमाणे भगवान त्या पिंपळाच्या झाडाला टेकले. तो जो तुकडा राहिला होता मुसळाचा, तो त्या जरा नावाच्या व्याधाने आपल्या बाणाला लावला होता. त्याला ते हरणाचं पारडच वाटलं, त्याने आघात केला आणि उचलायला जवळ आला. पाहतो तर हे चतुर्भुज स्वरूप, त्याला मोठा पश्चाताप झाला. त्यांनी भगवंताचे पाय पकडले. अजानता कर्तमिदम पापेन मधुसूदन क्षंतुमरसि पापस्य उत्तम श्लोकमे नघ. भगवान माझ्यातनं चुकून चूक झाली म्हणले, मला हे हरणाचं पाडच वाटलं, मी त्याची हिंसा करायला गेलो. शेवटी हिंसा ही वाईट म्हणतात तेच खरं म्हणले. भगवंताने त्याची मोठी सांत्वना केली की अरे बाबा तू काळजी करू नकोस म्हणले. मा भैर जरे तत्त्वमुदिष्ठ काम एष करतो हिमे याही त्वम मदोनुज्ञात स्वर्ग सुकृतीनाम पदम. की अरे हेही तुला करण्याची प्रेरणा माझीच होती म्हणले. तेव्हा हे माझंच तू काम केलंस, मला काहीतरी निमित्त हवं होतं. आणि नाहीतरी तसंच आहे ना, भगवंताला काहीतरी निमित्त पाहिजेच होतं. तेव्हा तू काळजी करू नकोस, तुला हे जे तू माझं काम केलंस त्याचं फळ म्हणून तुला स्वर्गलोकाची प्राप्ती होईल, असा भगवंताने त्याला आशीर्वाद दिला. की त्या व्याधाकरता एक दिव्य विमान स्वर्गलोकात आलं. व्याधाने भगवंतांना 3 प्रदक्षिणा केला आणि तो स्वर्गलोकात गेला. हे सगळी चर्चा चालू असताना भगवंताचा रथ आकाशात उडून गेला. ते सगळे अस्त्रशस्त्र त्याने आपल्या घरी परत पाठवून दिले. तमवगच्छन दिव्याने विष्णू प्रहरणानीच तेना ती विस्मिता आत्मानम सूतमाह जनार्दन. ती दारू काला तो म्हणला देवा रथ गेला, आता विचार काय तो पुन्हा. ते म्हणले तू आता एक काम कर, तू परत द्वारकेला जा, हा सगळा वृत्तांत सांग म्हणले, इथं काय काय झाले ते, आणि अर्जुनाला सांग आता पुढची सगळी व्यवस्था कर आणि मग तू इंद्रप्रस्थाला जा. तेव्हा दारुकाला परत पाठवून दिला. आणि त्याप्रमाणे पुढे भगवंताने आपल्या निजधामाला जाण्याचं निमित्त निश्चित केलं. कारण भागवतकाराचे टीकाकार असे म्हणतात की ज्यांनी मृत गुरुपुत्र आणला, आपले 6 मोठे भाऊ परत आणले, ती कथा बघा ऐकली, त्याला मृत्यूचं भय होतं. काय मृत्यू किंवा ज्या सृष्टीतनं जन्माला आला ती सृष्टी ह्याच्यापासून आली, पण लोक व्यवहार आहे. एकदा मानुषी देहधारण केला, मानुषी देहधारण करण्याच्या बहुतेक सगळ्या गोष्टी भगवंतांनी स्वीकारल्या, म्हणून ते जरालाही ती तशी प्रेरणा दिली. मोठे मोठे देव आले भगवंताचे निजधामाला जाण्याचं स्वरूप पाहण्याकरता. तो रथ गेला होता, हत्यारं वैकुंठाला पोचली, म्हणून वैकुंठाच्या रस्त्याने सगळे उभे राहिले होते की भगवंताचं आपल्याला इथं दृश्य दिसेल. पण मोठं अद्भुत असं झालं. भगवान पितामहं वीक्ष्य विभूतिरात्मनो विभुः संयोजनात्मनीच आत्मानं पद्मनेत्रे जमीलयत गोपाल कृष्ण भगवान की जय. भगवंताने आपले डोळे मिटले आणि आपला देह अंतर्धान केला. पुन्हा देह दिसला नाही भगवंताचा. पृथ्वी ही व्याकुळ झाली. मोठी भगवंताच्या दररोज त्या कमलाने अतिशय प्रसन्न होणारी पृथ्वी आणि सामान्य भाविक हे त्या दर्शनाला मुकले. पुढा खेद झाला. पण कथा अशी सांगते की भगवान तिथनं उठले आणि पंढरपूरला आले. आणि म्हणून हे याचा पुरावा काय, भागवतामध्ये असं उल्लेख नाही, म्हणायचं एक पुरावा आहे. भागवतकार वर्णन करतात की भगवंतांनी लीला विग्रह अंतर्धान केला. हे ब्रह्मदेवादी सगळे वैकुंठाच्या रस्त्यावरती उभे होते भगवंताची भेट घेण्याकरता. पण अविज्ञातगतीम कृष्ण ददुश्चास्ति विस्मिताः, की भगवंत दिसलेच नाहीत म्हणले, वैकुंठाला आलेले दिसले नाहीत. गतिर्न लक्षेत मर्त्यैस तथा कृष्णस्य दैवते, की भगवंताचा हा लीला विग्रह संपल्यानंतर भगवान वैकुंठाला आलेले ब्रह्मदेवादिकांना दिसले नाहीत. त्याचा टीकाकार असं म्हणतात दिसतील कसे, भगवान वैकुंठाला गेलेच नाहीत.
त्यांनी हत्यारं पाठवून दिली आणि आपण पंढरपूरला येऊन थांबले. त्यामुळे हे त्या रस्त्याला थांबले होते, भगवान या रस्त्याने निघून गेले. त्यामुळे भगवान वैकुंठाला गेलेले दिसले नाहीत इथपर्यंतच भागवतकारांचा संकेत आहे. ते पंढरपूरच्या लोकांना माहिती आहे देव कुठे येते आणि म्हणून देव पंढरपूरला येऊन थांबले अशी भागवताची पुढच्या टीकाकारांची सांगण्याची गोष्ट आहे की देव पंढरपूरला आले. पंढरपूरला देव बौद्धावताराने धारण केला होता, त्यामुळे हत्यारांचं काम नव्हतं, त्यामुळे हत्यारं पाठवून दिली. झालं, भगवंताने आपला देह विसर्जित केला. हा सगळा वृत्तांत द्वारकेमध्ये आला, मोठा करुण दृश्य आलं. सगळे त्यांच्या स्त्रिया सती गेल्या, अर्जुन मोठ्या खेदाने आला. पण पहिल्या स्कंदामध्ये हा सगळा कथाभाग सविस्तर ऐकलाय, इथं पुन्हा त्या सविस्तर ऐकण्याची तेवढी आवश्यकता नाही. वज्राला त्याने अभिषेक केला, इकडे परीक्षिताला अभिषेक केला. तेव्हा राजा तुला माहितीच आहे, तुला अभिषेक करून तुझे आजोबा हे लोक सगळे सुद्धा स्वर्गारोहण पर्वाच्या त्या सगळ्या कथाभागाचा आपण आज ऐकलेलं होतं. तेव्हा भगवंताने आपला अवतार विग्रह संपवला. परीक्षित मोठा प्रश्न करतो की भगवान, आणि ज्या क्षणी भगवंताने अवतार विग्रह संपवला त्या क्षणी या घोर कलियुगाला प्रारंभ झाला. 5103 वर्ष झाली. तेव्हा राजा प्रश्न करतो, हे महात्मन आता इथून पुढे कसं व्हायचं, म्हणले इथनं पुढे राजाचे वंश कसे व्हायचे. पुढं सुरेख भविष्य, भविष्य सुरेख म्हणजे जे सांगितलंय भविष्य ते जवळजवळ तसंच होत आलं. आता ते ऐतिहासिक सणावळ्या काढून एकदा बसलं पाहिजे तर ते होईल. आता तसं इथं सांगणं अवघड आहे, पण जे सविस्तर वर्णन केले त्यातली काही ओळखीची नावं आपल्याला इतिहासात सापडतात. तेव्हा भागवतकार वर्णन करतात की सूत महाराज शौनकांना सांगतायत की शुकाचार्य या परीक्षित राजाच्या विनंतीवरनं पुढे भविष्य काळामध्ये काय होणार आहे ते सांगतात. ते म्हणले असे की जरासंधाचा जो वंश आहे बृहद्रथाचा, त्याचा शेवटचा पुरंजय राजा होईल किंवा त्याला रिपुंजय असंही म्हणलं जाईल. त्याला शुनक नावाचा एक मंत्री असेल म्हणले, आणि हा मंत्री त्या राजाचा वध करेल आणि स्वतःचा मुलगा जो प्रद्योत त्याला गादीवर बसवेल. त्या प्रद्योताला पालक नावाचा मुलगा असेल, आणि आता इथनं हे राजाचा वंश सुरू होईल की जो आता क्षत्रिय अनधिकाराने गादीवर आला. कलीचं महात्म्य सुरू झालं म्हणले. पालकाचा विशाखयूप, राजक, नंदीवर्धन, प्रद्योधन हे जवळजवळ 138 वर्ष राज्य करतील. त्याच्यानंतर शिशुनाग नावाचा राजा होईल. त्याच्यापुढे काकवर्ण, क्षेमधर्मा, क्षेत्रज, विधिसार, अजातशत्रू, दर्भक, अजय, नंदीवर्धन, महानंदी हे लोक 360 वर्ष राज्य करतील. त्याच्यानंतर या महानंदीपासनं एका शूद्रपत्नीपासनं नंद नावाचा मुलगा होईल. हा मोठा बलवान असेल, त्यालाच महापद्म असं एक नामाभियान असेल, आणि याच्यापासनं अधिक अधार्मिक राजे बनत जातील. हा महापद्म होता, याचं मोठं चक्रवर्ती साम्राज्य असेल, त्याचे सुमाल्य इत्यादी 8 वर्ष असतील, यांचं 100 वर्ष राज्य चालेल. पण त्याच्याच या अधमाचरणामुळे कौटिल्य किंवा वात्स्यायन नावाचा एक चाणक्य ज्याला म्हणतात तो निर्माण होईल, आणि तो आपल्या बुद्धिजोरावरती चंद्रगुप्त नावाच्या एका मौर्याला हाताशी धरेल आणि या राजाचा नंदाचा नाश करेल. इतिहास पुढे तसाच घडला. या चंद्रगुप्ताचे वारिसार अशोकवर्धन, सुयश, संगत, शालिलूक, सोमशर्मा, शतधन्वा, बृहद्रथ असे 10 राजे होतील. त्याच्यापुढे या चंद्रगुप्त मौर्याच्या वंशानंतर शुंग घराण्याचं राज्य सुरू होईल. म्हणजे पुष्यमित्र शुंग त्याला सुरुवात करेल. त्याचा अग्निमित्र, सुज्येष्ठ, वसुमित्र, भद्रक, पुलिंद, घोष, वज्रमित्र, भागवत आणि देवभूती 112 वर्ष यांचं राज्य चालेल म्हणले. त्याच्यापुढं कण्ववंशीयांची राजवट सुरू होईल. ततः कण्वानियम भूमीर यास्यल्प गुणा नृप, की आता राजे अल्पगुणी होत जातील. हळूहळू राजांचे गुण कमी कमी होत जातील, की ध्रुवासारखा राजा आता होणार नाही, रामासारखा राजा होणार नाही. आता सद्गुण नसलेले राजे पुढं पुढं निर्माण होतात. त्या मागच्या राजांच्या तुलनेने हे हीन राजे आहेत म्हणले. आणि शुंगवंशाचा अंतिम राजा जो देवभूती होता हा फारच लंपट होता. त्याचा मंत्री होता वसुदेव, त्यांनी त्याला मारेल. त्याचा मुलगा भूमित्र होईल. त्याचा नारायण आणि सुशर्मा हे सगळे होऊन गेलेले आहेत. ते 345 वर्ष राज्य करतील. त्या सुशर्माचा एक सेवक असेल बली नावाचा, तो बलवान होईल आणि तो या सुशर्माला मारून आंध्र जातीचा असेल हा, आणि तो सुशर्माला मारून स्वतः त्याचा भाऊ जो कृष्ण त्याला राज्य देईल. त्या कृष्णापासून पुढे श्री शांतकर्ण आणि पौर्णमास असे 2 राजे होतील. त्यांच्या पुढे लंबोदर, चिबिलक, मेघस्वाती, अटमान, अनिष्टकर्मा, हालेय, तलक, पुरुष, भिरू, सुनंदन, चकोर असे 8 मुलं होतील. ते बहु या संज्ञेने राज्य करतील. पुढे शिवस्वाती, गोमतीपुत्र, पुरीमान, मेदशिरा, शिवस्कंद, यज्ञश्री, विजय, चंद्रविज्ञ, लोमधी अशांचं 456 वर्ष राज्य होईल. त्याच्यानंतर आभीर
दशगर्धवी आणि कंक या घराण्यांची राज्य काही वेळ चालतील आणि त्याच्यानंतर यवन आणि तुर्क यांचं साम्राज्य या भूमीवरती येईल. 1099 वर्ष यांचं साम्राज्य होईल. सामान्यतः तेवढंच आपल्या इथं मध्ये हे राजवट येऊन गेली. 1099 वर्षाची राजवट झाली. त्याच्या पुढे तरी राजे चांगले निघतील का म्हणले, त्याच्या पुढे अजून राजे नजीकच्या भविष्यकाळात चांगले निघायची शक्यता नाही आहे. त्यापुढे बाभिक, पुष्पमित्र, दुर्मित्र, त्याच्यानंतर निरळ्या प्रदेशांचे असे राज्य बनतील. ते विश्वस्फूर्ती एक नाव दिलं आहे. पुलिंद, यदू, मद्र, म्लेंछ आणि हे सगळे म्लेंछप्राय असतील. म्लेंछ नसतील पण म्लेंछप्राय असतील. इंग्रज नाहीत पण इंग्रजासारखे वागणारे असतील, असं थोडक्यात आजच्या भाषेत कळावं तसं. आणि सौराष्ट्र, अवंती, आभीर, शूर, अर्बुद, मालव देशाचे ब्राह्मण हे सगळे संस्कार शून्य होतील. की हा जो मध्य भारत आहे सगळा, या मध्य भारताकडनं धर्माच्या रक्षणाची जास्त अपेक्षा होती, पण हेच ब्राह्मण सगळे संस्कार शून्य होतील. राजेसुद्धा सगळे खोटारडे, अधार्मिक आणि अल्पदान करणारे असतील. रजोगुण आणि तमोगुणाने सगळी प्रजा आंधळी बनेल. राजाच्या वेशांमध्ये ते म्लेंछच असतील आणि ते लूट आणि कर वाढवून चूस करून असं शोषण करून या प्रजेला त्रास देतील. तन्नाथास्ते जनपदास्तच्छीलाचारवादिनः अन्योन्यतो राजभिश्च क्षयम यास्यन्ते पीडिताः. की समाज हा क्षयी होऊन जाईल. यांना पहिला क्षय त्यांचे सत्ताधीशच असतील. आणि आज सामान्यतः आपण ती अवस्था सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही. की तो अवस्था आपण इथनं पाहतो तेव्हा पुढचं भविष्य कळण्याच्या ऐवजी ह्या कलियुगाचे धर्म काय ते आपण पाहू. उगाच पुन्हा पुढच्या आशंका डोक्यात यायला नको. त्यामुळे असं अनेक प्रकारचं भविष्य या परीक्षित राजाला शुकाचार्य सांगतात. कलियुगाचे धर्म कसे असतील ते म्हणले, युगरहासानुरूप धर्माचं वर्णन स्मृतिग्रंथांमध्ये केलं आहे. ते तसंच होईल म्हणले. ततश्चानुदितम धर्म सत्यम शौचम क्षमादया कालेन बलियारा राजन नक्षंत्यायुर्बलम स्मृती. की एकेका युगामध्ये धर्माचा या सगळ्याचा चतुर्थांश ऱ्हास व्हायला लागेल. मग यातला एक गोष्ट जाऊन सगळे होतील असं नाही, तर धर्म, सत्यपती, पवित्रता, क्षमादया, आयुष्य, बल, स्मरणशक्ती हे हळूहळू लोप पावतील, क्षीण होत जातील. आणि कलियुगामध्ये या सगळ्याचा विचार न करता माणसं फक्त आपल्या परस्पर रुचीच्या संबंधाने लग्न करायला लागतील. आता तीही सुरुवात झाली हळूहळू. वित्तमेव कलौ नृणां जन्मचार गुणोदयः धर्मन्याय व्यवस्थायां कारणं बलमेव हि. की ज्याच्या मागे अर्थसत्ता असेल तो तिथे बलवान मानला जाईल आणि तो विपरीत बनत जाईल म्हणले. ब्राह्मणांची ओळख त्यांच्या आचारधर्मावरनं होणार नाही, त्यांच्या जानव्यावरनं होईल. म्हणजे ते जे बाहेर दाखवतात त्याच्यावरनं त्यांची ओळख होईल. तेव्हा लग्नासाठी एक दुसऱ्यांची अनुमतीच फक्त पुरवेल, कोणत्याही प्रकारचा धार्मिक संस्कार केला नाही तरी चालेल अशी व्यवस्था येईल, असं भागवतकारांनी वर्णन केलेलं आहे. की अनाढ्येतव साधुत्वे साधुत्वे दंभ एवतु स्वीकार एव चोदवा हे स्नानमेव प्रसाधनम. आणि आज त्यालाही सुरुवात झाली. रजिस्टर मॅरेज म्हणजे काय? कुठल्याही प्रकारची संस्काराची आवश्यकता नाही, दोघांची मान्यता असली की लग्न झालं, कायद्याने आज मान्य तेच होईल म्हणले. की दोघांची एकमेकांची स्वीकृती हाच पर्याय राहील. दुसरा असाच अनुभवण्यासारखी गोष्ट आहे की अचूक किती सांगितलं की आता कलियुगामध्ये माणसं स्नान म्हणून प्रसाधनं करतील. पावडर कुंकू लावून कपडे बदलले की आंघोळ जायला सगळं पवित्र झालं असं मानतील. आता ज्याने त्याने पाहावं आपण कसं करतो ते. भागवतकारांनी म्हणले असं होतील स्नानमेव प्रसाधनम. आणि असं व्हायला लागलंय. राजे निर्दय, नीच, लोभी आणि क्रूर होतील. लुटारू आणि राजा ह्याच्यामध्ये अंतर राहणार नाही म्हणले. सगळे सारखंच होतील. करावरती कर लादले जातील. प्रजा त्याने हैराण होईल. आणि सामान्यतः ह्या सगळ्यामुळे सगळ्याच प्राण्यांचं शरीर हे छोटं, क्षीण आणि रोगग्रस्त होत जाईल म्हणले. पीकही रोगग्रस्त होईल. इत्थम कलौगत प्राये जने तू खरं धर्मिणी धर्मत्राणाय सत्वेन भगवान अवतरिष्यती. की अशी गाढवाच्या दिशेने सगळ्या माणसांची वाटचाल सुरू होईल. खरं धर्म सुरू होईल. की बरंच गाढवा धर्माचं वर्णन खूप केलेलं आहे. तेव्हा त्यातले नमुने म्हणजे सामान्यतः सगळे गृहस्थ गाढवासारखे भारवाही होतील. बस हे इथनं तिथं करा, हे असं करा, नुसते गाढवासारखे ते काम करतील आणि विषयी होतील. या दोन गोष्टी गाढवासारख्या त्यांच्या होतील. आणि मग पुढे असा सगळा कली समाप्त होईल. त्यावेळेस संभलग्राम मुख्यस्य ब्राह्मणस्य महात्मनः भवने विष्णू यशसः कल्की प्रादुर्भविष्यती. की असा शंभल नावाच्या एका ग्रामामध्ये विष्णुयश नावाचा एक अतिशय पवित्र ब्राह्मण असेल, त्याच्या ठिकाणी भगवंत कल्की रूपाने अवतार घेतील. मग भगवान अवतार घेतील. त्याच्यानंतर या पुन्हा युगचतुष्काचं एक चतुष्क संपवून पुढच्या कृतयुगाला सुरुवात होईल. आणि त्याचं ज्योतिष सांगितलंय की यदा चंद्रश्च सूर्यश्च तथा तिष्य बृहस्पती एकरावशु समेष्यन्ति तदा भवन्ति तत्कृतम. की ज्यावेळेस सूर्य, चंद्र, गुरु
एकाच वेळी पुष्य नक्षत्राच्या पहिल्या चरणामध्ये प्रवेश करतील, एका राशीमध्ये असतील, त्यावेळेस सत्ययुगाला प्रारंभ होईल. आता यातली ज्यांना गती आहे त्यांनी गणित मांडून ठरवावं. ज्याने एकदा हा प्रयत्न केला होता तो काळ साधारण तेवढाच येतो, जो 4,32,000 वर्षाचा कलियुग मानतात साधारण तेवढाच काल येत होतो. आणि अशाप्रमाणे कलीचं आयुष्य देवतांची 1200 वर्ष म्हणजे माणसांची 4,32,000 वर्षाचं राहील. तेव्हा ही माणसांची देवांची कालगणना आपण मागे एकदा पाहिली होती. त्याच्यानंतर या अंतिम चरणामध्ये पुन्हा सत्वगुणाचं थोडं थोडं माणसं स्वीकार करायला सुरुवात होईल, प्रलय होईल, कल्पांताचा प्रलय होईल आणि धाता यथा पूर्वमकल्पयता न्यायाने पुन्हा सृष्टी सुरू होईल. एतेषां नामलिंगानां पुरुषाणां महात्मनं कथा मात्र वशिष्ठानां कीर्तनेत स्थिता भुवी. की याच्यानंतर ही जी मोठी मोठी अधिकारी मी सांगितली यांची फक्त नाममात्र ओळख कलियुगामध्ये राहील. की ध्रुव म्हणजे फक्त तो ध्रुव बाळ तेवढाच राहील, त्यांचं चरित्र हे कोणीतरी सांगून द्यावं लागेल, तसं स्वभावता येणार नाही. सगळे पृथ्वीच्या माझी पृथ्वी असं म्हणत येईल. खरं म्हणजे पृथ्वी तीच आहे, पिढ्यानपिढ्या आल्या आणि गेल्या. माणसाचं आयुष्य किती पण ते माणसाला भान राहणार नाही आणि इस्टेटीकरता भांडणं सुरू होतील. असं अनेक पद्धतीचं कलीचं व्यवहार कसा होईल सांगितलं. तेव्हा तो राजा प्रश्न करतो की ह्यातनं काही वाचायचा मार्ग, तेव्हा आहे म्हणलं याच्यातनं वाचायचा मार्ग आहे की पृथ्वीला सोडून म्हटलं असा हा सगळा बघून असं उद्वेगाने हसायला येईल. म्हणले अहो मा विजिगेशंती मृत्यो क्रीडनका नृपाहा. की पृथ्वी असा विचार करेल ही किती मूर्ख माणसं आहेत म्हणले, यांचं आयुष्य किती राहील. कारण भांडण्याचं वहीपर्यंत माणसाचं निम्म आयुष्य संपलेलं असेल म्हणले. बघा निम्म्या आयुष्यापर्यंत मनुष्य तशी भांडणं करत नाही. 30-40च्या पुढं भांडण सुरू होतं, 70-80 नंतर आयुष्य संपलेलं असतं माणसाला. पुढं तर ते 30-40 वर्षापर्यंत यायचं आहे कलियुगाचं. कारण सामान्य 125 वर्ष कलीच्या प्रारंभी आयुष्य होतं. आज 125 वर्ष आयुष्य राहिलं नाही, 70-80च्या आसपास. ते हळूहळू 30-40 वर्षापर्यंतच येणार आहे असं शुकाचार्यांचं मत आहे. तेव्हा एक दुसऱ्यावरती कायम विजय मिळवण्याकरता माणसं समुद्र यात्रांचा अवलंब करतील. पहा हे पाश्चिमात्य सगळे समुद्र मार्गाने चालू होते आपल्याकडे. समुद्रावरणाम जित्वा माम विशंत्य विब्धिमोजसा. आणि मी हा प्रदेश जिंकला, मी हे केलं असं त्यांना अहंकार निर्माण होईल. पृथ्वी हसत राहील म्हणले त्यांच्याकडे बघून. तेव्हा राजा म्हणतो की मग मी उगाच सोडलं ते कलीला. म्हणले मला एवढं सगळं माहीत नव्हतं, मला आपलं वाटलं हा मोठा चांगला आहे की असंच होईल, इथं मनाने पाप केलं तर पाप लागणार नाही वगैरे असं मला सांगितलं म्हणून मी याला सोडलं. माझ्या हातात सापडला होता चांगला. ते म्हणले नाही राजा, भगवंताची इच्छा योजना असते म्हणले. तेव्हा त्यामुळेच तुला तशी बुद्धी झाली. मग परीक्षित प्रश्न करतो की केनोपायेन भगवन् कलैर्दोषान् कलौ जनाः विधिमिष्यन्त्युपचितां स्तन्मे ब्रूह यथा मुने. की आता हा जो सगळा घोर कली आहे यातनं ज्या सज्जन माणसाला आपण स्वतः वाचावं अशी इच्छा असेल त्यांनी काय करावं म्हणले. तेव्हा त्याच्याकरता मला विस्तृत माहिती सांगा. शुकाचार्य म्हणले राजा सत्ययुगामध्ये सत्य, दया, तप आणि दान हे 100% शुद्ध स्वरूपामध्ये होते. असा हा धर्म अत्यंत प्रबल सुंदर होता. ते कृतयुग संपण्याच्या सुरुवातीला याचे चतुर्थांश भाग माणसांच्या वागण्यामुळे स्खलित झाले. 75% धर्म झाला आणि ही जी 25% जागा होती ती अधर्माने व्यापली. म्हणले असे असत्य, हिंसा, असंतोष आणि कलह याला त्रेतायुगापासून सुरुवात झाली. द्वापार युगामध्ये निम्मे झाले. की द्वापार युगामध्ये धर्माची अवस्था आणि अधर्माची अवस्था समान झाली आणि आता कलियुगाला धर्माची अवस्था 25% आणि अधर्म 75% अशी मोठी विपरीत अवस्था होईल. तेव्हा द्वापार युगामध्ये जी अवस्था होती त्याच्यापेक्षा आणखीन क्षीण होतील. माणसं स्वभावतः लोभी, दुराचारी, कठोर हृदयी होतील आणि सज्जन हा अपवादात्मक असेल, सहृदय मनुष्य अपवादात्मक असेल. असं अनेक प्रकारांनी वर्णन केलं. कलीमध्ये माणसं कशी असतील, काय नाही, कशी माणसं राहतील. नित्य उद्विग्न मनसो दुर्भिक्षरकर्षिताः निरन्ने भूतले राजन नन्नावृष्टी भयातुराः. या कलियुगामधल्या पिढीला कायम उद्वेग असेल, समाधान, शांती त्याची परिपूर्ण मिळणार नाही. जी शांती कृतयुगात माणसाला मिळत होती ती कलीमध्ये मिळणार नाही. आधनमधनं सारखं दुर्भिक्ष पडतच राहील. अनावृष्टी तरी होईल नाहीतर अतिवृष्टी तरी होईल. वेळे पाऊस पडेना, नासकवणी उघडेना असं समर्थाने एक अभंगलेलं आहे. ती अवस्था प्राप्त होते. आपण थोडे अनुभव घ्यायला सुरुवात करू द्यायची की पाऊस पडतच नाही असं नाही. वर्षाचं सरासरी ॲव्हरेज तसंच राहतं, पण पडायला पाहिजे त्यावेळी पडत नाही आणि पडायला नको त्यावेळी पडतो. ह्याचं आणखीन एक कारण आहे. आपण कधी निकामे वर्षरूपर्जन्या म्हणतच नाही.
की आमची इच्छा असेल त्याप्रमाणे पाऊस पडावा अशी प्रार्थनाच करत नाही. तेव्हा असं पर्जन्य देवतेला वाटतं की ह्यांचं बरं चाललंय, आपण नाही पडलं तरी चालेल, प्रार्थना त्याच्या कानापर्यंत पोचली तर मिळायचा पाऊस. तेव्हा अशा प्रार्थना संपल्या म्हणे. धर्मकृत्यांचंही लक्षणं सांगतात की जिथं अशी चांगली धर्मकृत्य होतात तिथे पाऊस वेळेवरती पडतो, हवा तसा पडतो, ज्यावेळी नको त्यावेळी फारसा पाऊस त्रास देत नाही, असं धर्मकृत्यांचं महात्म्य सांगतात. त्याच्यानंतर होतं अगदी श्रावणीच्या फलश्रुतीमध्ये सुद्धा हे आहे की वेळेवर सगळ्या ब्राह्मणांनी श्रावणी जरी केली तरी सुद्धा त्या काळामध्ये पाऊस चांगला होतो, असं श्रावणीच्या फलश्रुतीमध्ये आहे. श्रुतसंकीर्तितोथ्यातः पूजितश्चादृतोऽपि वा नृणान् धुनोति भगवान ह्यस्थो जन्मा युताशुभम. परंतु एक या कलीची मोठी गोष्ट चांगली होईल की या आता कलियुगामध्ये आणखीन घोर तपश्चर्या करायची आवश्यकता राहणार नाही. भगवंताच्या या रूपगुणलीला धाम नाम यांच्या श्रवण कीर्तनाने, भेटीने नाही, अनुभवाने नाही, श्रवण कीर्तनाने त्यांचे पाप कमी कमी व्हायला सुरुवात होतील. अन्यथा पाप कमी होत नाही, पुण्याने पाप कमी होत नाही, पापाने पुण्य कमी होत नाही. त्या दोन स्वतंत्र गोष्टी असतात. ते कलीचं महात्म्य आहे की कलियुगामध्ये मात्र भगवंताच्या या गुणश्रवण कीर्तनाने पाप कमी कमी व्हायला सुरुवात होते. तेव्हा अशा अतिशय उपकृत कलीचं ते उपकार मानतात, ते या गोष्टी करताना मानतात की कलियुगामध्ये भक्ती ही सोपी झाली. प्राचीन काळी भक्ती सोपी नव्हती. आपण वर्णन ऐकले असतील की दिव्य सहस्र वर्षपर्यंत तपश्चर्या केली. आता कलीमध्ये एवढी तपश्चर्या करायची आवश्यकता नाही. कलेर दोषनिधे राजन नास्ति ह्येको महान गुणः कीर्तनादेव कृष्णस्य मुक्तसंगः परम व्रजेत कृते यध्यायते विष्णुं त्रेतायां यजतो मखैः द्वापरे परिचर्यायां कलौ तत् हरिकीर्तनात. की युगधर्म थोडे थोडे बदलत गेले की कृतयुगामध्ये भगवंताच्या ध्यानयोगाचा महात्म्य होते. ध्यानयोगाच्या आश्रयाने भगवत प्राप्ती व्हायची. अन्य साधनांची उपलब्धी आवश्यकता नव्हती, होतही नव्हती. त्रेतायुगामध्ये हेच ध्यान माणसांच्या शक्ती क्षीण होत गेल्यामुळे त्या ध्यानाचं या वेदांनी कृपाळूपणे यज्ञ स्वरूपामध्ये परिवर्तन केलं आणि मग यज्ञ स्वरूपामध्ये तेच प्राप्ती होऊ शकते. कृतयुगामध्ये माणसांची शक्ती आणखीन क्षीण होत गेली आणि म्हणून कृतयुगाचं द्वापार युगामध्ये या यज्ञ स्वरूपाचं कर्मकांडही पेरेना थोडंसं मनोरंजक असा पूजा विधान निर्माण करून द्वापरे परिचर्यायाम भगवंताच्या निराळ्या पद्धतीच्या पूजा जन्माला आल्या. आणि कलियुगामध्ये तेही होत नाही. चांगल्या पूजेचा साधन सामग्रीसुद्धा मिळवणं अवघड होऊ शकतं. म्हणून इथं कलौतद हरिकीर्तनात, हरिकीर्तनानेच जे होतं जे कृतयुगामध्ये ध्यानधारणेने प्राप्त होतं ते. तेव्हा राजा ह्या अशा सृष्टीमध्ये ते 4 प्रलय असतात, ते ह्या कलीच्या नंतर सगळे व्हायचे म्हणले. तेव्हा हे 4 प्रलय कोणते, ते 1000 चतुर्युग गेले की एक ब्रह्मदेवाचा दिवस, म्हणजे 43 लाख ती जी वर्ष होतात, 43,27,000 काही वर्ष होतात. सत्य कृत त्रेता कृत त्रेता द्वापर कली अशी 43 लाख गेली की एक चतुर्युग झालं. अशी 1000 वेळा फिरली की तो ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो. तेवढीच त्याची रात्र होते. या एका दिवसामध्ये 14 मन्वंतर होतात. म्हणून ज्ञानोबा म्हणतात दिहीचे 14 जाती, ते याला उद्देशून आहे की एका दिवसामध्ये 14 मन्वंतर होतात, 14 कल्प होतात. तेव्हा त्यातला आत्ता सध्या 7वा मनू चालू आहे. स्वयंभुवापासून हा 7वा वैवस्वत चालू आहे. हा जो कल्पांतीचा प्रलय असतो त्याला नैमित्तिक म्हणतात. आणि मग अशा ब्रह्मदेवाच्या हिशोबाने त्याचा अर्धवर्ष संपलंय. किंवा माणसाच्या दृष्टीने 2 परार्धाचं आयुष्य असतं, त्यातलं अर्ध संपलंय. द्वितीय परार्ध सुरू झाला. हे आपल्या संकल्पात असतं. द्वितीय परार्धे विष्णुपदे श्वेतवाराह कल्पे. सध्या कल्प कुठला चालू आहे, वराह भगवंताच्या अवतारापासून कल्प सुरू झाला, त्याला श्वेतवाराह कल्प म्हणतात. श्वेतवाराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे. हे आता आपला सध्या हा कालाचा पत्ता. याच्यानंतर हे सगळं मूळ प्रकृतीमध्ये जातं. त्या कल्पांताच्या नंतर होतो तो प्राकृतिक प्रलय म्हणले. खूप सविस्तर वर्णन त्या प्रलयाचं आहे. समर्थांनी दासोरामध्ये खूप सविस्तर ह्या प्रलयाची माहिती सांगितली की कसा प्रलय होईल. ज्यावेळेस जीव आपल्या विवेकशक्तीने या मायेचा नाश करतो, त्या अहंकाराचा नाश करतो आणि स्वतःच्या स्वरूपाला प्राप्त करतो, अशी जी त्याची माया संपते, प्रलय संपते, याला आत्यंतिक प्रलय असे म्हणलंय. हा प्रलय सर्वश्रेष्ठ मानतात. हा कधीही कोणालाही उपलब्ध होऊ शकतो त्याच्या सामर्थ्याप्रमाणे. पुराण संहिता मेतान मृषीर नारायणो व्यय नारदाय पुरा प्राह कृष्णद्वैपायनाय सहा. परीक्षित राजा आपल्या या सगळ्या भागवताचा समारोप करतात की राजा प्राचीन काळी स्वतः भगवान नारायणाने हा उपदेश ब्रह्मदेवाला केला. ब्रह्मदेवाने ते ज्ञान नारदाला दिलं. थोड्या विस्ताराने सांग म्हणले. ते ज्ञान नारदाने व्यासांना दिलं. व्यासांच्याकडनं ते मी प्राप्त करून दिले. सवै मह्यम महाराज भगवान बादरायण इमाम भागवतीं प्रीतः संहितां वेदसंहितं
की मोठं वेदतुल्य असं हे भागवत आहे. हे मी बादरायणांच्याकडनं शिकलो. एषा एतां वक्षत्यसौ सूत ऋषिभ्यो नैमिषालये दीर्घसत्रे कुरु श्रेष्ठ संपृष्ट शौनकाधी. आणि हेही परीक्षित राजाने त्या परीक्षित राजाला सांगितलं की आता हे भागवत प्रगट कसं होईल. आज तुझा माझा संवाद झाला, मी माझ्या ठिकाणी जाणार, तुला आता तुझ्या परमगतीला जायचं आहे. म्हणजे भागवताचं काय होईल. नाही म्हणले, माझ्या वडिलांच्याकडनं ज्या सूत महाराजांनी शिकलं त्यांचा मुलगा हे शौनकादी ऋषी प्रश्न करतील, त्यावेळेला ते सांगेल जे आपण अगदी पहिल्यांदा ऐकलं की सूत महाराज आले होते, नैमिषारण्यामध्ये दीर्घकालीन चालणारं सत्र होतं, ते होईल म्हणले. आणि मग शुकाचार्य या राजाला अंतिम उपदेश करतात की आता 7 दिवस झालेत म्हणले राजा, तेव्हा आता तक्षक तुला ढसायला येईल, पण या भागवतामुळे आता तू एक असं कर, घटे भिन्ने यथाकाश आकाशस्याद यथापुरा एवं देहे मृते जीवो ब्रह्मसंपद्यते. पुन्हा थोडक्यात सांगतो म्हणले, देह तू नाहीस हे कळण्याकरता ज्यावेळी एखादं मडकं असतं, मडकं, त्या मडक्यामध्ये आकाश असतं, त्याला घटाकाश असं म्हणतात, किंवा खोली असते त्याला मठाकाश म्हणतात. आणि हे आकाश ज्यावेळी घट फुटतो त्यावेळी त्या आकाशाचं काय असतं. आता घटाकाश संपलं, पण घटाकाश संपलं म्हणजे असं परगावी गेल्यासारखं आकाश कडं गावाला जातं का, ते तिथेच असतं. फक्त घटाने आवृत्त झालं ही संकल्पना जाते, त्याला आपण म्हणतो घट फुटला. तसा तुझा देह म्हणजे तू नाही, हे तुझ्या लक्षात आलं. तेव्हा हे तुझ्या लक्षात येण्याकरता तो नित्य अनुसंधान ठेव. अहम ब्रह्म परंधाम ब्रह्माहम परमं पदम एवं समीक्षन्नात्मान मात्मन्यध्याय निष्कले. की याच्याकरता माझं स्वरूप हे ब्रह्मस्वरूप आहे असं अनुसंधान ठेवावं. चिदानंद रूप शिवोहम शिवोहम हे आपल्यासमोर ध्येय असावं. असा मी म्हणजे माझा देह नाही असं तुझ्या निश्चित अनुभूती झाली की बाहेरचा मठ फुटला काय, घट फुटला काय, आकाशाला काय फरक पडतो, आकाश आहे तसंच असतं. हा तुला अवस्था प्राप्त होऊ शकते म्हणले. एतत् ते गतिरंतात यथात्मा पृष्ठवान नृप हरेर विश्वात्मनश्चेष्टाम किंभूय श्रोतुमिच्छसी. तेव्हा माझ्याकडनं मी सगळं सांगायचं ते सांगितलं आहे. आणखीन काही तुला विचारायचं आहे, तुझे काय आणखीन पृच्छा राहिली आहे. तेव्हा सूत महाराज त्या शौनकांना सांगतात की हे ऐकलं. राजा आपली दोन्ही हात जोडले आणि एक पाऊल जवळ आला, मोठा साष्टांग नमस्कार शुकाचार्यानं केला. आणि त्याने जसं भगवंताला अर्जुनाने सांगितलं करिष्ये वचनं तव नष्टव मोहा स्मृतिर्लब्धा करिष्ये वचनं तव, तसाच परीक्षित राजा सुद्धा सांगतो की महात्मान आपल्या कृपेने भगवंस्तात क्षकादिभ्यो मृत्यूभ्यो न बिभेभ्यहम, की आता माझी मृत्यूची भीती संपली. कारण तक्षक जास्तीत जास्त माझ्या शरीराचा आघात करू शकतो एवढंच मला कळलं की मी म्हणजे माझं शरीर नाही. तेव्हा माझंही अज्ञान आपण घालवलं, तेव्हा मी आता मृत्यूची भीती सोडली. म्हणजे अज्ञानंच निरस्तम मे ज्ञान विज्ञान निष्ठया भवता दर्शितम क्षेमम परम भगवतः पदम, की तुम्ही मला या देहामध्येच आता भगवंताचं परमपद दाखवलं, तेव्हा आता ते मला मिळायला अवघड काय झालं, माझी भीती गेली म्हणले. आणि सूत महाराज सांगतात की परीक्षित राजा असा अभयत्वाला प्राप्त झाला, म्हणजे दैवी गुणसंपत्तीने युक्त झाला असं पाहून शुकाचार्य मोठ्या प्रसन्नतेने तिथनं निघून गेले. इत्युक्तस्तमनुज्ञाप्य भगवान बादरायणी जगाम भिक्षुभिः साकम नरदेवेन पूजिता. सगळ्या मोठ्याने शुकाचार्यांची पूजा केली. शुकाचार्य आपल्या इच्छेने निघून गेले. आणि त्याप्रमाणे त्या शमीक ऋषींचा जो मुलगा होता शृंगी ऋषी, त्यांनी शाप दिला होता, त्याप्रमाणे तो तक्षक ब्राह्मणाच्या रूपाने ह्या परीक्षित राजाकडे यायला लागला. वाटेत त्याला तो कश्यप भेटला. तो मोठा सर्पविद्या चिकित्सक होता. तर त्यांनी चौकशी केली जाता जाता, का बाबा कुठं चाललास. नाही म्हणजे तू परीक्षित राजाला साप आज चावणार आहे, तेव्हा त्याला चावू दे म्हणले, मी राजाला पुन्हा जिवंत करतो. म्हणला असं आहे काय, तुझं एवढं सामर्थ्य आहे. माझं म्हणला एवढं सामर्थ्य आहे. तेव्हा कशा करता राहतोस. काय म्हणला मी फार गरीब आहे म्हणला, राजाचं असं जर केलं तर मला धनधान्याने समृद्ध करेल. तेव्हा तक्षक म्हणला पण असं कसं शक्य म्हणला, तक्षकाची तुझी ओळख नाही म्हणले, फार त्याचं विष धाक आहे म्हणले. काय तक्षकाचा असं नाही तर हाल विष असले म्हणला, माझं सामर्थ्य तेवढं आहे म्हणला. आणि मग त्याने एका झाडाला दंश केला, ते झाड जळून गेलं. ब्राह्मणाने पुन्हा ते झाड जिवंत करून दाखवलं. तक्षक म्हणलं तुला पैसे पाहिजेत ना, हे दुप्पट घे म्हणला, जा म्हणला परत. तो पैशाच्या लोभाने आला होता. कलीचा हा धर्म सुरू झाला की ब्राह्मण पैशाच्या लोभाने विद्या विकतील, असे काही ठिकाणी म्हणले त्याने, की ब्राह्मण पैशाकरता काही करायला तयार होतील. आणि त्यामुळे तो कश्यप निघून गेला आणि तो परीक्षित राजाला चावायला आला. आणि शुकाचार्याने उपदेश केल्याप्रमाणे परीक्षित राजा शांतपणे एखादा खेळ पाहावा, तसा तक्षकाच्या आगमनाची वाट पाहत होता की आता माझा देह कसा संपतोय, मला बघायचा आहे की मी माझा देह नाही. आणि त्याच्या या ब्रह्मास्मी धारणेमुळे तो देहापासून अलिप्त झाला आणि जणू तो साक्षी भावाने तक्षकाचं सगळं वर्तन पाहत होता, मोठ्या आनंदाने पाहत होता. तो असा शुचिस्मित होता त्यावेळी. आणि त्याने तो तक्षक त्याला चावला आणि राजाने आपला देह त्या निमित्ताने सोडला. स्वर्गलोकामध्ये मोठा देवदुंदुभी वाजला. देवदुंदुभयो नेदूर गंधर्वाप्सरसो जघू ववृषो पुष्पवर्षाणे विबुधा साधू आदिना, की
त्याचा असा जीवनमुक्ततेची अवस्था बघून सगळ्यांना मोठं समाधान वाटलं की भगवंताने परीक्षिताचं शेवटीसुद्धा रक्षण केलं. आपण सुरुवातीला बघितलं होतं की शस्त्राचा आघात होता म्हणून भगवंताने शस्त्ररूपाने त्याचं रक्षण केलं. इथं शब्दांचा आघात होता म्हणून भागवत स्वरूप शब्दरूप धारण केले आणि म्हणून आपण भागवताला भगवंताचं स्वरूप मानतो. ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण असं ते आरतीत म्हणले ना, ते त्याच्याकरता म्हणले की शब्दरूपाने अवतार धारण केला. शब्दरूपाने शाप होता त्यातनं परीक्षिताला मोकळं केलं. परीक्षित जीवनमुक्त झाला आणि जीवनमुक्ताचा जो देह होता तो तक्षकाने भस्म केला म्हणले. ते त्याचा जो मुलगा जनमेजय होता त्याला सहन झाला नाही. जनमेजय स्वपितरम श्रुत्वा तक्षक भक्षितम यथा जुहाव संस्कृद्धो नागान सत्रे सहद्विजयी. आणि त्याने सर्वसत्र आरंभलं म्हणला की तक्षकाचा काहीही अपराध माझ्या वडिलांनी केलेला नसताना तो का चावला. तक्षक इथं आहुती येऊन भस्मसात झाला पाहिजे. आणि त्यांनी मोठे मोठे अधिकारी ब्राह्मण बोलवले आणि त्या ब्राह्मणांचं सामर्थ्य तसं होतं. कश्यपाची सुरुवात होती की हा जो कश्यप म्हणजे कश्यप मुनी नाही, एक कश्यप ब्राह्मण होता. तेव्हा ती सुरुवात होती पण अजूनही सामर्थ्यशाली ऋषी त्याकडे होते आणि त्याने सर्वसत्र आरंभलं. अनेक प्रकारचे शाप त्या यज्ञात येऊन पडायचे. तक्षक आला नाही. तक्षक आल्याने जनमेजयाने परीक्षा केली तक्षक काय येत नाहीये. तेव्हा त्या ब्राह्मणाने सांगितलं की राजा तक्षक इंद्राच्या आश्रयाला जाऊन बसलाय. इंद्राने त्याला आश्रय दिलाय. इंद्राने आश्रय दिला असेल तर म्हणला इंद्रासकट तक्षकाला हवनात बोलवा. आमच्या शत्रूला आश्रय दिला म्हणजे आमचा तो शत्रू झाला. तेव्हा निषेधाचा खलिता नका म्हणले, आकर्षण करायचं. आणि ब्राह्मण त्याचे सामर्थ्यवान होते आणि त्यांनी आकर्षण केलं आणि इंद्राचं हा स्थान गडबडलं. तो खेचायला निघाला आणि मग पुन्हा त्राही भगवान करत ब्रह्मदेवाकडे गेला. ब्रह्मदेवाने बृहस्पतीला मध्यस्थी करायला सांगितली. काही ठिकाणी आस्तिक मुनींनी मध्यस्थी केली असं मानतात की म्हणून ते आस्तिक असं लिहितात की आस्तिक मुनींनी बृहस्पतीने आणि आस्तिक मुनी मदतीने जन्मजयाला समजावून सांगितलं की अरे तुझ्या वडिलांचा देह भस्मसात झाला बाबा, वडिलांचा नाश झाला नाही, ते परमपदाला गेले, हे त्याचं स्वरूप अशी त्याची काही चिन्ह सांगितली. आणि मग समाधान पाहून जन्मजयाने ते सर्पसत्र बंद केलं आणि सर्पसत्र बंद झाल्यानंतर इंद्र पुन्हा आपल्या ठिकाणी स्थिर झाला. असे सामर्थ्यशाली ब्राह्मण असतात असं त्यांचं सामर्थ्य आहे. तेव्हा हे शौनक मुनी प्रश्न करतात की हे महर्षे, आता या सगळ्यानंतर पुन्हा एकदा ज्ञानचिकित्सा केल्याशिवाय माणसांची वृत्ती शांत होत नाही. आणि म्हणून ते शौनकादी ऋषी प्रश्न करतात की पैलादिभिर व्यासशिष्यैर वेदाचार्यैर महात्मभिः वेदाश्च कथिता व्यस्ता एतत् सौम्याभिधेहिनः. की आपल्या सनातन धर्माचं मूल वेदोखिलो धर्ममूलम असं आहे. किंवा वेदांबद्दलची माहिती ही असलीच पाहिजे. जो हिंदूचा अभिमानी आहे, हिंदू धर्माचा अभिमानी आहे, त्याला वेदांच्यापासनच्या सगळ्या कल्पना परंपरा जो सनातन धर्म आहे त्याचा निश्चित सांगोपांग माहिती असलीच पाहिजे. असं नुसतं गर्वसे कहो हम हिंदू आहे याचा उपयोग होत नाही. आणि मग ते असं काहीतरी विपरीत वागतात की त्यांच्याजवळ धर्म म्हणजे ख्रिश्चन मुसलमान तसा एक हिंदू धर्म. आपलं जे वैशिष्ट्य आहे त्याची ओळख राहत नाही. म्हणून वेदांपासून पुन्हा पुन्हा अनुसंधान ठेवावं. आणि म्हणून शौनक ऋषी प्रश्न करतात की हे महात्मन, की आपले जे वडिलांचे जे गुरु होते त्यांनी तुमच्या वडिलांच्या बरोबर जे शिष्य होते तुमचे जे चुलते सगळे सहाध्यायी, तेव्हा त्यांना वेद वाटून दिले असं काहीतरी आम्ही ऐकलं. ते काय सगळं प्रकरण झालं. त्याच्यामुळे सूत महाराजची सविस्तर कथा सांगायला लागले की अत्यंत प्राचीन काळी तो अनाहत नाद निघाला, तिथनं तो ओंकार निघाला. मग ते ओंकाराचे वर्ण, मग तिथनं पुन्हा ते 4 चत्वारी वाक वाणी वगैरे ते सत्वरजतीम, पुन्हा सगळी ती सृष्टी उत्पत्ती सांगितली. आणि ते जे 3 वेद प्रगट झाले ते एकच होते पण 3 प्रगट झाले म्हणजे आज ज्या पद्धतीने त्या पद्धतीने ते नव्हते. नावं 3 होती कारण त्याचे विनियोग 3 होते. तेव्हा ते जे वेद तत्वज्ञान होतं ते स्तोत्रांच्या करता, गायनाकरता आणि यज्ञाकरता अशा 3 प्रमुख पातळीवरती होतं. म्हणून ते ऋग यजु साम यानामध्ये निर्माण झालेले वेद हा एकच होता. परंतु पुढे काय झालं, हे धारण करण्याची क्षमता राहिली नाही. माणसं अधिक या युगधर्मामुळे अधिक मोहित झाली, अधिक लोभी झाली. परिणामतः त्यांच्या शक्ती क्षीण होत गेल्या. म्हणून क्षीणायुष्य क्षीणसत्वान दुर्मेधान वीक्ष कालतः वेदान ब्रह्मर्षयो व्यसन हृदिस्थाच्युतचोदिता. आजही सामान्य वेदसंहितेचं सामान्य शब्दज्ञान करायला 12 ते 24 वर्ष तपश्चर्या करावी लागते, बाकी काही न करता. आज ही अवस्था आहे. आता या एका वेदाची असे जर 3 वेदाचा अध्ययन करायचं तर 75 वर्ष इथं संपायची. आता तर पुढं करायचं का? 75 वर्षाच्या माणसाची अवस्था कशी ती अवघड असते. एखादा अपवाद की 75 वर्षानंतर आपल्या पायाने चालेल म्हणणारा तेव्हा अपवाद असतो. सामान्यतः माणसं अशी होतात. त्याचा विनियोग कसा, म्हणून आयुष्य क्षीण झालं, शक्ती क्षीण झाल्या. आणि म्हणून यांनी या वैवस्वतमध्ये व्यास भगवंताच्या रूपाने जो भगवंताचा अवतार घेतला तो आपण ऐकला होता, कृष्णद्वैपायन म्हणून अवतार घेतला. त्यांनी या वेदाचे 4
संहिता सिद्ध केला. तो एक वेद होता. त्याची जी 3 नावं प्रसिद्ध होती त्याचा आधार घेऊन ते जे एक होतं त्याचे 4 केले आणि आपल्या 4 शिष्यांना म्हणले तुम्ही एक एक 4 आणे सांभाळा तरी पुष्कळ झालं. आणि मग त्यांनी जो बहुवृक्ष नावाचा वेद होता ज्याला ऋग्वेद म्हणतात तो पहिलांना दिला. म्हणले पहिलांनी निगत नावाचा दुसरा होता तो यजुर्वेद म्हणून वैशंपायनाला दिला. छंदोग संहिता म्हणून जी प्रसिद्ध होती ती जैमिनीला दिली की जो सामवेद म्हणून होता. आणि सुमंतू नावाचा जो शिष्य होता त्याला अथर्ववेद हा या सगळ्याचं प्रॅक्टिकल ॲप्लाइड वेद ज्याला म्हणता येईल तो अथर्ववेद आहे की कुठला मंत्र कुठे कधी कसा कशा करता वापरायचा. आणि त्याची व्याप्ती ही अगदी अभिचार कर्मापासून जीवनमुक्तीपर्यंत आहे या अथर्ववेदाची. आणि तो अथर्वांगिरस संहिता म्हणून तो प्रसिद्ध झाला. मग पुढ्याच्या शाखा कशा झाल्या त्याही मोठ्या सांगितल्यात. त्याचीही स्मरण करणं हे अतिशय आवश्यक पुण्यप्रद आहे. म्हणून मी नुसती नावं घेत जातो त्याची की असा हा जो ऋग्वेद होता पैल मुनींचा त्यांनी त्याचं अध्ययन करून इंद्रप्रमिती आणि बाष्कल अशा 2 शाखा केल्या. त्यातल्या बाष्कल शाखा जी होती नंतर तो वैशंपायन जो होता त्याचा बोध याज्ञवल्क्य पराशर अग्निमित्र असा झाला. इंद्रप्रमिती मांडुकीय देवमित्र सौभरी हे आणखीन या पुढच्या 2 वेदाचे 2 भाग झाले. पुढे त्या मांडुकेयाचा शाकल्य नावाचा शिष्य होता. ती शाकल शाखा चालू आहे. त्याचं वात्स्य मुद्गल शालीय गोखल्य शिशिर. त्याच्या पुढे एक जातू करणे मुनी ही काही मुलं होती काही शिष्य होते. अशा पद्धतीने हे चाललं. त्यातल्या बाष्कलीने वालाखिल्य नावाचं एक स्वतंत्र आणखीन एक प्रकरण केलं. ही सगळी शाखा लुप्त होत इतकी गेली की आता बाष्कल शब्दाचा अर्थ राहिला की काही शिल्लक नाही. त्याच्यात काही नाही पोकळे नुसतं शब्द मात्र उरला आहे त्याला म्हणायचं बाष्कल. ती ही जी बाष्कल शाखा आहे तो त्याच्यावरनं पडला असा वार्षिक संगती की बाष्कल शाखा होती अतिशय समृद्ध होती. आणि आज जे संशोधक मानतात त्यांनी तर्क असा केला की या दोन्ही शाखांमध्ये फारसा फरक नव्हता. तसं नाही आहे. 2 शाखा फक्त आज काण्व माध्यंदिन उपलब्ध आहेत त्याच्यात फारसा फरक नव्हता म्हणून शाकल बाष्कलमध्ये फरक नव्हता असं समजण्याचं कारण नाही. अनेक पद्धतीने वर्णनं जी ही मधली सुटलेली आहेत ती कदाचित त्याच्यामध्ये असतील. आपल्याला माहीत नाही काय आहे ते कारण जे उपलब्ध आहे त्याचं तरी आपल्याला ज्ञान परवानगाने कुठे आहे. तेव्हा एकदा काय असं झालं म्हणले या यजुर्वेदामध्ये मोठं अलौकिक गोष्ट घडली की त्या वैशंपायनारांच्या हातनं काहीतरी एक अशी तांत्रिक चूक झालेली प्रायश्चित्त घेण्याचा प्रसंग आला. आणि ते सगळ्या मोठं अवघड प्रायश्चित्त होतं. आणि त्यांनी ज्या शिष्यांना सांगितलं तेव्हा त्या शिष्यांना ते पेलणारं नव्हतं. आणि म्हणून याज्ञवल्क्य त्यांचे शिष्य होते मोठे तेजस्वी होते. भाचा होता तो याज्ञवल्क्य हा वैशंपायनांचा भाचा होता. तेव्हा तो म्हणला तुम्ही ज्यांना सांगितलंय त्यांना हे पेलणार नाही मी करतो म्हणले. तेव्हा वैशंपायन अचानक रागावले. ते म्हणले तू काय फार शहाणा समजतोस काय स्वतःला म्हणले. एवढी जर तुला मस्ती असेल तर माझी विद्या ओक म्हणले सगळी परत देऊन टाक. आणि त्या याज्ञवल्क्य तेवढेच तेजस्वी होते त्यांनी वमन करून ती सगळी विद्या ओकून टाकली. घेऊन टाका म्हणले तुमची विद्या. वाची सकट सगळी विद्या दिली. त्यामुळे मोठी अवघड परिस्थिती झाली. आता ती विद्या घ्यायची कशी वमन रूपाने दिली असल्यामुळे बाकीच्या ऋषींनी तित्तीर पक्षाचं रूप घेतलं आणि मग ते सगळं घेतलं कारण त्या पक्षाला वमन खायला त्याचा धर्म येतो. आणि म्हणून तित्तीर पक्षाच्या रूपाने घेतल्यामुळे त्या संहितेला तैत्तिरीय संहिता असं म्हणतात. आणि असं झाल्यामुळं त्याला कृष्ण यजुर्वेद असं नाव पडलं. कारण याज्ञवल्क्यांनी काय केलं या याज्ञवल्क्यांनी पुन्हा वैशंपायनाची विद्या परत घेतल्यामुळं सूर्याची आराधना केली. आणि सूर्याचं प्रार्थना करून त्यांनी प्रसन्न होऊन वेद दिला. हयग्रीव रूपाने भगवान सूर्य प्रगट झाले. घोड्याचं रूप घेतलं. आणि मग त्यांना जो यजुर्वेद मिळाला हा अत्यंत तेजस्वी झाला. त्याला शुक्ल यजुर्वेद असं म्हणतात. एवं सुतस्स भगवान वाजी रूप धरो हरिही यजुंशेयात यामानी मुनयेदात प्रसारिता म्हणून त्याला वाजसेनीय संहिता असं म्हणतात. वाजसेन असं म्हणतात याज्ञवल्क्यांना सुद्धा. तेव्हा ती संहिता प्रसिद्ध झाली. यजुर्वेदाचे 2 भाग झाले म्हणले असे कृष्ण यजुर्वेद शुक्ल यजुर्वेद. त्या वाजसनेय शाखेचे 2 भाग झाले काण्व आणि माध्यंदिन. सामान्यतः या 2 शाखांमध्ये फरक नाही आहे. हे जे ईशावास्य उपनिषद आहे ते कण्व शाखेचं आहे आणि संहिता आहे ती माध्यंदिनाची. थोडेसे 2-4 पाढवेले त्याच्यात. तेव्हा कृष्णद्वैपायनाने सामवेद जैमिनीला दिला होता. त्याच्यापुढे सुमंत मुनी त्याच्यापुढे सुनवान अशी ती परंपरा चालत राहिली. त्याच्यापुढे सुकर्मा होता. यांनी 1000 संहिता बनवल्या कारण सामाचं गान मोठं अवघड आहे. त्यामुळे त्यांनी हे पेलणार नाही म्हणून 1000 शाखा केल्या. त्या हिरण्यना पौंजश्री आवत्यन्न त्या आवत्य म्हणजे उज्जैनकडचे 500 शिष्य होते एके ठिकाणचे. म्हणून ते उत्तर दिशा असल्यामुळे त्याला औदिच्य किंवा प्राच्य असं नावं दिलेले. असे 500-502 होते आणि त्या 1000 शाखा दिल्या. आज त्यातल्या राणायनी कौथुमी असे 1-2 शाखा 3 शाखा फक्त उपलब्ध आहेत. आणि गाण्याचे सुद्धा प्राकृत गान वगैरे असे 2 किंवा 3 प्रकार उपलब्ध आहेत.
तो सुबंतू जो शिष्य होता त्यानं अथर्ववेद दिला होता, त्याने तो कबंधाला दिला, त्याचे 2 भाग केले, त्यांनी पथ्य आणि वेददर्श असे 2 केले. त्यांनी पुन्हा ते शौकायन, ब्रह्ममली, मोदोष, पिप्पलायनी अशा त्यांच्या शाखा झाल्या. पथ्याचे 3 शिष्य होते, कुमुद, शुनक आणि जाजली. पुढे त्यांनी शुनकानी बभ्रू आणि सैंधवायन आपले 2 शिष्य तयार केले. संधवयाने सावरणे आणि नक्षत्रकल्प, शांती, कश्यप, आंगिरस अशा अनेक पद्धतीने ही अथर्ववेदाची शाखा चालली. हे सगळं ज्ञान हे थोडंसं कठीण व्हायला लागलं. तपश्चर्येशिवाय साध्य होत नाही, कारण याचा नुसती संहिता म्हणायची तरीसुद्धा तपश्चर्या लागते. ते सगळं आपण प्रकरण मागं बघितलं होतं की त्वष्ट्याची चूक झाली आणि वृत्रासुराचा जन्म झाला वगैरे, ती सगळी आपण कथा बघितली. मोठं अवघड प्रकरण होतं. सामान्यांची या सगळ्या धर्माची व्यवस्था काय, त्याच्याकरता पुराण जन्माला आली. म्हणजे व्यासांनी हे वेदाचे भाग केले, पण हे पेलण्याचं सामर्थ्य सामान्य जनांचं नव्हतं. तेव्हा ब्राह्मणातल्याही काही तेजस्वी ब्राह्मणांचं होतं, म्हणून सामान्य जनांकरता पुराणं केली. त्रय्यावरणी, कश्यप, सावर्णी, अकृत्रवण, वैशंपायन आणि हारित असे 6 शिष्यांना आपली ही पुराणं दिली. म्हणले त्यांच्याबरोबरच या सूत महाराजांचे वडील जे रोमहर्षणजी होते, की ज्यांनी प्रार्थना केली आणि बलरामाने त्यांना परमपदाची प्राप्ती करून दिली, त्यांनी त्यांचं अध्ययन केलं होतं. त्या पुराणाचे 10 लक्षणं होती, ती आपण पूर्वी वाचली की विश्वसर्ग, विसर्ग, वृत्ती, रक्षा, मनवंतर, वंश, वंशानुचरित, संस्था, हेतू आणि अपाश्रय या 10 गुणांनी असतं त्याला महापुराण म्हणतात. त्यातले 5 गुण असतात त्याला छोटं लघुपुराण असं म्हणतात. तेव्हा अशी अनेक प्रकारची पुराणं की जी हेच सनातन धर्म हा सामान्यांना कळेल अशा कथांच्या आश्रयाने गुंफत कथांमधनं निर्माण होणाऱ्या स्तुतिस्तोत्रांच्या आश्रयाने सामान्यांना समजून सांगण्याकरता आधुनिक भाषेत सांगायचं असेल तर हे आता तत्त्वज्ञानाचा ग्रंथ ललित साहित्याच्या रूपाने प्रगट केला असं म्हणता येईल. तेव्हा ललित साहित्यासारखं पुराण असतं आणि म्हणून पुराणांकडनं पाहण्याची दृष्टी तीच असावी. अशी अनेक पुराणं निर्माण झाली. म्हणले ज्याची जशी रुची होती, ज्याला जसं सांगण्याचा विषय होता, जसं सांगावं असं वाटलं त्याच्या पद्धतीने ब्राह्मम, पाद्मम, वैष्णवंच, शैवम, लैंगम, सगारूढम, नारदीयम, भागवता, माग्नेयम, स्कांदसंज्ञतम, भविष्यम, ब्रह्मवैवर्तम, मार्कंडेयम, सवाननम, वाराहम, मार्च्छम, कौर्म्यंच, ब्रह्मांडाख्यमिती 63 अशी अनेक पुराणं झाली. 18 पुराणं सांगितली. 63 साहित्रिक 18. ब्रह्मपुराण, पद्म, विष्णू, शिव, लिंगपुराण, गरुड पुराण, नारद पुराण, भागवत, अग्निपुराण, स्कंदपुराण, भविष्य, ब्रह्मवैवर्त, मार्कंडेय, वामन, वराह, मत्स्य, कूर्म, ब्रह्मांड पुराण अशी 18 प्रमुख पुराणं आहेत. आणि मग यातनं उपपुराणं प्रचंड झाली. तेव्हा हे सगळं जो स्मरण ठेवतो अशा ब्रह्मन्यदम समाख्यातम शाखा प्रणयनम मुने हे शिष्य शिष्य प्रशिष्याणाम ब्रह्मतेजो विवर्धनम, की अशा सनातन वैदिक धारणेची या परंपरेची या पुराणांपर्यंतची जो याचं स्मरण ठेवतो, अध्ययन करतो, तो त्याचं ब्रह्मतेज हे वाढत जातं. म्हणले तेव्हा हा मार्कंडेय पुराण होता ते शौनक त्यांच्या वंशाचे होते. हे त्यामुळे त्यांनी पृच्छा केली की आहोश्चिराय मृषीम मृकंड तनयम जनाः यक कल्पांते उर्वरितो येन ग्रस्तमिदं जगत सवा अस्मत्कुलोत्पन्नः कल्पेस्मिन भार्गवर्षभा नैवाधुनाभिभूतानां संप्लवः कोपी जायते. आणि मग तो भृगुवंशी शौनक जे होते त्यांनी त्या मार्कंडेयाचं नाव बघितल्यावर मोठा त्यांना आल्हाद प्राप्त झाला की आपले प्राचीन हे पूर्वज होते. म्हणले तेव्हा त्यांनी पृच्छा अशी केली की काहो आम्ही त्यांचे वंशज या मार्कंडेय मुनींचे, आम्ही त्याच्याच वंशात भृगुवंशातले आम्ही. तेव्हा आमच्यातले मोठे अधिकारी की ज्यांच्या नावाने एक महापुराण आपण म्हणलात ते तर आम्ही असं ऐकलं की कल्पांतापर्यंत त्यांचं आयुष्य होतं. पहिल्यांदा फार कमी होतं, ते कल्पांतापर्यंत कसं काय वाढलं म्हणले. तेव्हा काय त्यांची कथा आहे तेवढी आम्हाला सांगा म्हणले. आणि त्याप्रमाणे भागवतामध्ये मार्कंडेय मुनींची कथा सांगतात की असे मोठे त्यांनी अल्पायुषी पण तेजस्वी त्यांच्या वडिलांनी मागितलं, शंकरांनी ते दीर्घायुष्यत्व दिलं. त्याची कथा भागवतकारांनी सांगितलेली अशी की यांना आपलं आयुष्य थोडं माहीत होतं. किंवा थोडं आयुष्य असल्यामुळे ते सत्कारने लावावं ह्याच्याकरता त्यांनी बृहद्वतधर शांतो जटिरो वल्कलांबर बिभ्रत कमंडलम दंड मुपवीतम समेखलाम, की मोठी घोर तपश्चर्या केली, तपस्वी वेश परिधान केला आणि हिमालयामध्ये पुष्पभद्रा नदीच्या काठी उत्तरेला जी नदी आहे तिच्या उत्तर तीरावरती आश्रम घेऊन तिथं तपश्चर्या सुरुवात केली. घोर तपश्चर्या केली की इंद्र घाबरायचा हे आता पुराणांमध्ये स्पष्ट आहे. त्यावेळी त्यांनी कामदेवाला पाठवला. त्यांनी मोठं सगळ्या आपल्या दिव्यायुधांनी आक्रमण केलं. अनेक प्रकारचे इंद्रांचे बाकी सुद्धा त्याच्यावर वसंत, लोभ असे सगळी मंडळी सुद्धा त्याच्या मदतीला आली. पुंजिकस्थली नावाची एक अप्सरा पण तिथं आली. तेव्हा असं सगळा संभार घेऊन कामदेवाने आघात केला. त्याचा पंचमुखी बाणाचा आघात केला, उपयोग झाला नाही.
शोषण, दीपन, संमोहन, तापन आणि उन्मादन असे ते बाणाचे 5 प्रकार आहेत. या 5 गुणांच्या आश्रयाने कामजागृती होते आणि म्हणून त्याला पंचमुखी बाण मारतात. पण कामदेव थोडा शहाणा झाला होता शंकराच्या प्रकरणापासून. बाण मारला आणि परिणाम नाही झाला म्हणल्यावर पळून गेला. पण मार्कंडेय ऋषी तपस्वी होते, ते रागावले नाही, ते आपल्या ठिकाणी शांतच होते आणि त्यामुळे त्या कामदेवाच्या सगळ्या लीलांचा काही उपयोग झाला नाही. मग इंद्राला त्यांचा अधिकार कळला की अरे हे काम साधं नाही म्हणले. आणि असा मनुष्य आता आपल्या पदाची लोभी नसेल आणि म्हणून इंद्राला थोडं शहाणपण सुचलं. त्यांनी मार्कंड मुनींची तपश्चर्या भंग करण्याचा पुन्हा प्रयत्न केला नाही आणि अशा त्यांच्यावरती प्रसन्न होऊन त्यांच्या ठिकाणी नरनारायण भगवान पलीकडेच बद्रिकाश्रमात राहत होते, ते त्यांच्या भेटायला आले. अशा त्या मोठ्या दिव्य महापुरुषांना बघून मार्कंडेय मुनींना मोठा आनंद झाला. तौ शुक्ल कृष्णो नवकंजलोचनो चतुर्भुजौ रौ रवकल्म कल्कांबरौ पवित्रपाणी उपवीतकम त्रिवृत कमंडलम दंड मृदुंच वैष्णवम. असा तपस्वी ब्राह्मणाच्या रूपाने नरनारायण ऋषी यांना भेटायला आले. यांनी ओळखून मोठ्या प्रेमाने त्यांना साष्टांग नमस्कार केला, मोठी विधिवत पूजा केली. नरनारायण ऋषींची मोठी विधिवत पूजा केली, मोठी सुंदर स्तुती केली. किं वर्णये तव विभो यदुदीरितोसु संस्पंदते तमनुवांग मन इंद्रियाणि संस्पंदन्ते वै तनुभृता मज शर्वयोश्च स्वस्याप्यथापि भजतामसि भावबंधू. की हे महात्मन, मी अल्पमतीचा आपल्या अनंत अपार गुणांचा महिमा कसं वर्णन करणार म्हणले, परंतु या सगळ्याचे प्रेरक परमस्वतंत्र असलेले आपणच आहात आणि असे अत्यंत स्वतंत्र सगळ्यापेक्षा निर्विकार अलिप्त असलेले सुद्धा भक्तांच्या बंधनात राहता. आपण दामोदर स्वरूपामध्ये आपण ते सगळं वर्णन ऐकलं की भगवंत भक्ताच्या बंधनामध्ये कसा राहतो. तेव्हा अशा आपल्या अद्भुत लीलांचं मी वर्णन काय करणार. तस्मै नमो भगवते पुरुषाय भूम्ने विश्वाय विश्वगुरवे परदेवतायै नारायणाय ऋषये च नरोत्तमाय हंसाय संयतगिरे नगमेश्वराय. अशी मोठी सुंदर मंगल प्रार्थना या मार्कंडेय मुनींनी केली. भगवान जे नरनारायण रूपाने अवतीर्ण झाले होते ते मोठे संतुष्ट झाले. वरमाग म्हणले वयंते परितुष्टा स्म तद्बृहद वचर्चया वरम प्रतीच्छ भद्रंते वरदेशादभिप्सितम. तेव्हा मी म्हणलं आता वर माग म्हणतायत, काय वर मागायचं म्हणले. भगवान मला कशाची अपेक्षा नाही. नाही म्हणले असं नाही, तुम्ही काहीतरी मागाच म्हणले. आता आम्ही एवढे प्रसन्न झालो, तुमच्या भेटीला आलो, तुमच्या प्रेमापोटी आम्ही तुम्हाला काही देऊ इच्छितो, काय देऊ. तेव्हा मार्कंडेय म्हणले की देवा असं करा, द्रक्षे मायाम यया लोक सपालो वेद सद्भिताम. की भगवान ही तुमची जी माया आहे ना, ही माया मला पाहिजे म्हणले. तेव्हा तेवढी माया मला दाखवा, बाकी मला तर काही इच्छा नाही राहिली म्हणले. तथास्तु म्हणले आणि आपल्या बद्रिकाश्रमाला गेले. भगवान बद्रिकाश्रमामध्ये जाऊन पोचतेपर्यंत हे आपल्या नित्यकर्माला लागले आणि त्यांना असा अनुभव आला की फार प्रचंड मोठी वावटळ सुरू झाली आहे. अनेक प्रकारच्या स्वरूपाने असा प्रचंड पाऊस पडतोय, छोट्या बिंदूंसारखा नाही, असा झाडाच्या खोडांसारखा पाऊस. आणि इतका प्रचंड पाऊस सुरू झाला की हिमालयातलं वातावरण सुद्धा समुद्राने वेढल्यासारखं झालं. म्हणले जणू काही चारही दिशेला नुसता समुद्रात समुद्र झाला. पृथ्वी डुबायचा प्रसंग आला. मार्कंडेय मुनी चटकन उठले, त्या जटाबिटा सुटलेल्या होत्या. बभ्राम विक्षिप्य जटा जडांधवत. आणि एखादा असा मूढ धावत जातो तसे ते भीषण पाणी बघून मार्कंडेय मुनी जमिनीकडे धावत सुटले. धावता धावता काय करताय, जिथं जातील तिथं पाठोपाठ पाण्याचे लोट आलेच आहेत. पृथ्वी बुडली, हे त्या पाण्यावर पोहत पोहत निघालेत. पाहतायत स्वर्गलोक बुडला, सगळं बुडलं. मोठं अद्भुत थक्क होऊन त्या पाण्यावरती तरंगण्याचा प्रयत्न करतायत, पण तरंगतात, बुडत नाही, त्या पाण्यावरती तरंगतायत. आणि त्याने एक अद्भुत दृश्य दिसलं की असं एक वडाचं पान दिसलं. फार मोठं सुंदर वर्णन केलंय. ते हे नाही, करारविंदेन पदारविंदम मुखारविंदेन विनिवेश यंत्रम वटस्य पत्रस्य पुटे शयानम बालम मुकुंदम मनसा स्मरण. असं एक बालमुकुंद भगवान प्रगट झाले. असं नवजात अर्भक असं मोठं सुंदर रूप आहे की ज्याच्या मुखकमलामध्ये चरणकमल जो हस्तकमलाने घालत होता, पाय आपला अंगठा चोखत पडलेले होते. असं ते दिव्य बालक पाहिलं. मार्कंडेयाला मोठं आश्चर्य वाटलं की एवढ्या या घोर पाण्यामध्ये माझी दमछाक व्हायची पाळी आली. म्हणले हे सगळं पृथ्वी बुडलेली मी पाहतोय, हिमालय सकट सगळं बुडलं, स्वर्गादी त्रिलोक बुडले सगळे. हे बाळ आलो कुठनं, त्याला वाचवलं पाहिजे. आणि म्हणून ते झपाट्याने त्याच्याकडे पोहत निघाले, त्या बाळाकडे त्याला वाचवण्याकरता पोहत निघाले. आणि ते जवळ गेले तोपर्यंत ते बालक होतं आणि पुढे ते इतकं भव्य वाटलं की त्याला श्वासाबरोबर पोटात गेले. ते त्या बालकाच्या श्वासाबरोबर तावत शिशोर्वे श्वसितेन भार्गवा सोंत शरीरे मशकोयत दास मग चिलट जावं तसं ते आत गेले. तत्रापेदो न्यस्त्य मचष्ट कृत्स्नशो यथा पुनर्मोह्य दैवीवस्मिता. की काय नाही, आत बघता तर सगळी पृथ्वी तशीच, हिमालय तसाच, ती नदी तशीच, आश्रम तसाच, आपणही स्वतः तिथे बसलेले पाहिले. तसंच काय नाही, त्यांचं नित्यकर्म चालू आहे.
मुळे थक्क झाले. हिमालयं पुष्पवाहांचतां नदीं निजाश्रमं यत्र नृषी न पश्यत विश्वं विपश्यन् श्वसिता शिशोर्वे बर्हिर्निरस्तोऽन्यपतल्लयाब्धौ. आणि मोठं समाधानाने थांबले तर उच्छ्वासावर पुन्हा बाहेर आले तर पुन्हा प्रलय चालूच. त्यांच्या लक्षात आलं माया कशी असते भगवंताची. आणि मग त्या मोठ्या हे भगवंतानी इथं अवतार धारण केलेला आहे आपल्याकरता हे लक्षात आलं. आणि भगवत स्वरूपाने त्या बालाकडे निघाले. तावत्स भगवान साक्षात योगाधीशो गुहाशया अंतर्दधर्षे सद्यो यथे हा निश निर्मिता. आणि त्या भगवंताचे चरण पकडायला त्याने पायाला हात लावला आणि सगळं ते पाणी निघून गेलं. आणि आपल्या ठिकाणी मार्कंडेय मुनी नित्यकर्म करत तसेच बसले होते की जसं क्षणभर त्याने ते आतही पाहिलं होतं. ते तसेच आश्रमामध्ये बसलेले पाहिले. म्हणजे थक्क झाले. तमेव निभृतात्मानं वृषेण द्विपर्यटन रुद्राण्या भगवान रुद्रो ददर्श स्वगणैर्वृतः. आणि असे मोठे सहस्र युगपर्यंत पोहत राहिलेले मार्कंडेय मुनी किती दमले होते. तेव्हा असे श्रांत होऊन ते माया पाहतायत. मायेचा सगळा खेळ अनुभवला आणि असं त्या मायेच्या चिंतनामध्ये निमग्न झालेले होते. भगवान शंकर पार्वती चालले होते. त्याने त्या अशा मार्कंडेयने त्याचे श्रांत झालेले आहेत. पण मोठे आल्हाद मायेचं स्वरूप ओळखता आलं त्यांना. मोठा प्रसन्न आहे, मोठे थकलेले आहेत असं म्हणून अद्भुत मिश्रण होतं. आणि म्हणून कुतूहलाने पार्वतीने शंकरांना प्रेरणा केली. तेव्हा भगवान शंकर म्हणले बरं झालं. नाहीतरी असं आहे की महात्म्यांच्याबरोबर जाणं हे कुठल्याही बाईला नवऱ्याचं आवडत नाही. धर्मकृत्य नवऱ्याने. कारण असं दिसतं की बायका जे असं धर्म करतात पुरुष करत नाही. त्याची आतली गोष्ट अशी आहे की बाईला आवडतच नाही नवऱ्याने धर्म करावा. सांगावं लागतं पुन्हा पुन्हा बाई याला धर्म करू द्या थोडा, निदान धोतर तरी दे, प्रार्थना करावी लागते, तरी दिलं जातच नाही. याचं कारण आहे तिला भीती अशी वाटते हे पुन्हा वैराग्याचं धारण केलं तर कुटुंबाचं कसं, आणि म्हणून ते करूच देत नाही म्हणले. तेव्हा बायको आपली म्हणते संताकडे जा. बरं झालं म्हणले. असं भगवान शंकरांना वाटलं की अयम ही परमो लाभो नृणाम साधू समागमः, की संत दर्शनाकरता बायको परवानगी देते बरी गोष्ट आहे म्हणले. ते चटकन तिथे खाली आले आणि मार्कंडेयांना भेटण्याच्या ओढीने भगवान तिथे प्रगट झाले. पण हे त्या तन्मय अवस्थेमध्ये असले त्या मायेच्या त्या भगवंताची लीला ते स्वरूप त्या वटपत्रावरती पाहिलेलं असं मोठे तन्मय होऊन मार्कंडेय मुनी त्या अवस्थेमध्ये त्यांना भगवान शंकर शेजारी उभेत कळलंच नाही. आता अवघड गोष्ट झाली म्हणले. आता काय करायचं. अहो एक दार बंद असलं तर पंचायत होते, काय करायचं. मग काय नाही मागचं दार हुडकावं लागतं, तिथनं जावं लागतं माणसाला. तसं भगवंतानी काय केलं, मागचं दार ठोठावलं. ते त्यांच्याच ताब्यात होतं. हृदयामध्ये प्रवेश केला त्यांनी, हृदयाकाशात प्रवेश केला. आणि हृदयाकाशामध्ये प्रवेश केल्यावर मार्कंडेय मुनी जे तन्मय होते तिथं त्यांना भगवान शंकर दिसले. व्याघ्रचरमां बरधरम शशिशेखरवंदितम शिवकरम शूलपाणींच वंदे आद्य जगद्गुरुम. आणि असं भगवान शंकरांचं स्वरूप पाहिलं. मार्कंडेय मुनी म्हणले अरे भगवान शंकर इकडे कसे काय आले. आणि ते त्या तंद्रीतनं बाहेर पडले. डोळे उघडतात तर पुन्हा भगवान शंकर समोर. नेत्रे उन्मिल्य ददृशे सगणम सो मया गमत रुद्रन त्रिलोकैक गुरुम ननाम शिरसावून. आणि भगवान शंकरांना बघून मोठा साष्टांग दंडवत घातला. नमः शिवाय शांताय सत्वाय प्रमृडाय च रजोजुषेप्यघोराय नमस्तुभ्यं तमोजुषे. मोठी सुंदर भगवंताची प्रार्थना केली. चरणावरती साष्टांग दंडवत घातलं की त्या चरणस्पर्शाने मार्कंडेयांचा सगळा क्लेश गेला. त्या मायेमुळे जो थकवा आला होता तो दूर गेला. आणि भगवान शंकर त्यांची स्तुती करतात. ते म्हणले ब्राह्मणेभ्यो नमस्यामो योस्मद्रूपम त्रयीमयम, की अरे आम्ही त्रिदेवसुद्धा त्या जो ब्रह्मतेजाने युक्त असा ब्राह्मण आहे त्याचे आम्ही भक्त आहोत म्हणले. तेव्हा मी तुमच्या भेटी करता आलो म्हणले, बाकी काही नाही. तेव्हा असे मार्कंडेय मुनी म्हणतात की खरं म्हणजे आपण आमच्या सगळ्यांचे स्वामी आणि माझ्या भेटी करता येतात असं मोठं सौजन्य दाखवतात. हे मोठे आपल्याच या लीलेला शोभून दिसतं. तस्मै नमो भगवते त्रिगुणाय गुणात्मने केवलाय द्वितीयाय गुरवे ब्रह्ममूर्तये वरमेकं वृणेथापि पूर्णात् कामाभिवर्षणात् भगवत्यच्युतां भक्तिं तत्परेषु तथा त्वयि. की भगवान खरं म्हणजे तुमची ही लीला आहे की तुम्ही आमच्यासारख्यांच्या भेटी करता येता, हे आमचं मोठं भाग्य आहे. तेव्हा आपल्या दर्शनाचा जो वर मला पाहिजे तेवढा एकच द्या की मला भगवंताच्या अच्युत स्वरूपाविषयी आणि खरी भक्ती प्राप्त व्हावी. मोठी आपली ही ऐक्याची अवस्था होते की भगवान शंकराचा भक्त मार्कंडेय मुनी अच्युताची भक्ती मागतो. तेव्हा आणि हीच भक्ती खरी असं रामचंद्र म्हणतात की सो नर पावत न भगती हमारी जेही पर कृपा न करही पुरारी. ते रामचंद्र भगवान सांगतात त्यांच्या अंतस्थ लोकांना की ज्यांच्यावर भगवान शंकर कृपा करत नाहीत ना त्यांना माझी खरी भक्ती मिळतच नाही. भगवंताच्या खऱ्या भक्तीची प्राप्ती व्हायची असेल तर भगवान शंकरच ज्ञानोबारायसुरा म्हणतात ना आदिगुरु शंकरा लागो निशिष्य परंपरा बोधाचा हा संसारा झाला जो आममध्ये की आमचे आदिगुरु भगवान शंकर आहेत. भगवान शंकर हे सगळ्यांचे गुरु जर असतील
तर आता हे शैव वैष्णव भांडण करायचं खरं म्हणजे कारण नव्हतं. तेव्हा वैष्णवांचे गुरु भगवान शंकर आहेत. पुढे एक मोठं सविस्तर वर्णन आहे. सगळ्यात चांगला वैष्णव, सर्वश्रेष्ठ वैष्णव कोण, तर भगवान शंकर हा सर्वश्रेष्ठ वैष्णव आहे असं वर्णन केलं आहे. भगवान शंकर हा सर्वश्रेष्ठ वैष्णव आहे. आणि भगवान शंकराचा सगळ्यात मोठा भक्त कोण, तर प्रभू रामचंद्र हे भगवान शंकरांचे सगळ्यात मोठे भक्त आहेत. मोठे अवघड परिस्थिती आहे म्हणले, हे त्या रामेश्वरावरनं ओळखून घ्यावं असं म्हणतात. म्हणून तो रामेश्वराचा जो समास आहे तो असा सांगतात की रामेश्वराचा अर्थ काय, असं सभा बसली म्हणले. तेव्हा रामेश्वराचा सभा रामचंद्र म्हणले, हा प्रश्न पडलाच कसा तुम्हाला, रामस्य ईश्वरा, रामाचा ईश्वर तो रामेश्वर म्हणले, साधी गोष्ट आहे. तेव्हा भगवान शंकर म्हणले, नाही 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 तसं नाही म्हणले, राम हा ईश्वर हा यस्य सहा, राम ईश्वर आहे ज्याचा तो रामेश्वर. आता या दोघांची गंमत बघितली म्हणले, खरं काय माहिती आहे का, उभव रामौच ईश्वरौच, की राम आणि ईश्वर दोघंही एकच आहेत. उगा आपल्याला नादी लावले म्हणले दोघांनी, हा त्याचा शिष्य का तो त्याला शिष्य, हे ऐक्यच आहे म्हणले. आणि म्हणून ते पांडुरंग रूपाने दिसतं, हे ऐक्य, इथे काही भेद नाही, हरिहरा नाही भेद, एक वेलांटीचाची आड, की आपल्या डोक्यामध्ये कुठेतरी एक वेलांटी असते म्हणून हरी वेगळा हर वेगळा वाटतं, अभेद आहे. तेव्हा असा हा जो मोठा सुंदर विषय झाल्यानंतर शौनक पुन्हा पृच्छा करतात की हे सूत महाराज, आता थोडक्यात पुन्हा एकदा आम्हाला तो क्रियायोग सांगा की मनुष्याने साधना कशी करावी. तज्ञो वर्णय भद्रंते क्रियायोगम भूत्सदाम येन क्रिया नैपुण्येनं मृत्यो यायादमर्तनम. आणि मग त्या सृष्टीच्या उपक्रमापासनं या चतुर्व्यूहाच्या आश्रयाने पुन्हा भगवंताचं वर्णन केलं की चरणापासनं ध्यान कसं करावं वगैरे. आपण एकदा मागा हा विषय आला, तो विषय पुन्हा एकदा सविस्तर सांगितला. पुढे या सूर्याचं सगळं लक्षणं विचारली की सूर्य ह्या सृष्टीचं, या पृथ्वी लोकांकरता कलियुगामध्ये या सृष्टीचं रक्षण कसं होतं, ते सूर्यचक्र कसं, ते 12 महिने सांगितले. आणि त्या 12 महिन्यातल्या प्रत्येक महिन्याचा यक्ष कोणता, ऋतू कोणता वगैरे अनेक गोष्टी सगळ्या सविस्तर सांगितल्या. एता भगवतो विष्णोर आदित्यस्य विभूतया स्मरतां संध्यो नृणाम हरन्त्यन्हो दिने दिने, की या ज्या आदित्य चक्राचं जे अध्ययन करतात त्यांचं पाप रोज क्रमशः हळूहळू नष्ट होतं. अनेक प्रकारचं सांगितलं आहे की चैत्र महिन्यामध्ये धाता नावाचा सूर्य असतो, कृतस्थली नावाची अप्सरा असते, हेंती नावाचा राक्षस असतो, वासुकी सर्प असतो, रथकृत यक्ष असतो, पुलस्त्य ऋषी, तुंबरू गंधर्व असतात. आता हे बाकी सगळं आपल्याला फक्त राशी आजपर्यंत माहिती आहेत सूर्याच्या, पण हे बाकी सगळं प्रकरण काय, संशोधकांचा विषय, त्याने ते शोधावं. असं प्रत्येक महिन्याचं आहे. आणि आणखीन एक आश्चर्य इथं भागवतकारांचे की चैत्र वैशाख आधी अनुक्रम थोडा बदलला आहे. इथं कार्तिकाला समाप्ती केली. कार्तिक महिना संतांचा लाडका असल्यामुळे असेल, कार्तिकाला समाप्ती केली त्याने की कार्तिकामध्ये विष्णू नावाचा सूर्य असतो, अश्वतर नाग असतो, रंभा अप्सरा असते, सूर्यवरचा गंधर्व असतो, सत्यजित यक्ष असतो, विश्वामित्र ऋषी असतात आणि महाफेत राक्षस असतो. तेव्हा अशा या सगळ्या भागवत संहितेमध्ये जे सांगितलं गेलं त्या 12व्या अध्यायामध्ये, आता 12 आणि 13 2 अध्याय राहिले, त्यातल्या 12व्या अध्यायाचा आपण विचार करणार. पुन्हा आपल्या पद्धतीप्रमाणे विषयाची अनुक्रमणा सांगितली. भजनानंतर आपण एक 5 मिनिटात त्याचं स्मरण करू. श्रीराम जय राम जय जय राम. भागवत ऐकलंय त्यांनी पुन्हा अनुसंधान ठेवावं, जे नवीन आहे त्यांनी अनुसंधान ठेवावं, म्हणजे जेणेकरून पुन्हा महिन्याचे श्रवणाचं फल या एका कळसाध्यायाच्या श्रवणाने येतं, अनुक्रमणिकेने येतं. तेव्हा भागवताची अनुक्रमणिका सांगतात या 12व्या अध्यायामध्ये की अगदी पहिल्या स्कंधामध्ये सुरुवातीला आपल्याला आठवलं असेल की नैमिषारण्यामध्ये यज्ञाच्या निमित्ताने एकत्र असलेल्या शौनकादी अधिकारी महात्म्यांना सूत महाराज तिथं आल्यावरती त्यांनी स्वागत केलं आणि काही प्रश्न विचारले. त्याच्यानंतर त्याचं उत्तर देताना सूत महाराजाने भगवत कथा आणि भागवताचं महात्म्य सांगितलं, भगवंताचे अवतार सांगितले. महर्षी व्यासांना जो असंतोष झाला होता, सगळे पुराण इतिहास सगळं लिहूनसुद्धा चित्त शांत नव्हतं, त्याच्याकरता नारदाने जो उपदेश केला ते करताना नारदाने स्वतःचं चरित्र सांगितलं. त्याच्यानंतर ते चरित्र सांगून जो भागवताचा उपदेश केला आणि हे भागवत तुम्ही गा, ते व्यासाने रचलं, ते हे भागवत, अशी कथा सांगितल्यानंतर त्या परीक्षित राजाची कथा सांगताना अश्वत्थामाच्या शापाचं वर्णन, ते सगळं प्रकरण सांगितलं. त्याच्यानंतर युधिष्ठिराचा या सगळ्या युद्धानंतर जे घोर भीषण संग्राम झाला त्याची सांत्वना करण्याकरता भीष्माचार्य आणि युधिष्ठिर हा संवाद थोडक्यात सांगितला. पुढे भगवान द्वारकेला आले, पुढे परीक्षिताचा जन्म झाला, भगवंतांनी त्याचं रक्षण केलं, धृतराष्ट्र वनामध्ये गेला, भगवंताचा लीला अवतार समाप्त झाला म्हटल्यावरती पांडवांनी स्वर्गारोहणामध्ये प्रस्थान केलं, परीक्षिताने केलेला दिग्विजय, त्या पृथ्वी आणि धर्म यांचा संवाद, कलियुगाचं दमन, शमीक ऋषींचा शाप
आणि परीक्षित अनशन व्रत स्वीकारून गंगेच्या गाठी बसला. इतका कथाभाग आपण पहिल्या स्कंधामध्ये पाहिला. दुसऱ्या परीक्षित बसल्यानंतर शुकाचार्य तिथे आले. इथपर्यंत शुकाचार्य पहिल्या स्कंधामध्ये आले. परीक्षिताने त्यांना मोठे सुंदर मार्मिक 2 प्रश्न विचारले होते की हे महात्मन, ज्याचा मनुष्याने आपल्या कल्याणाकरता काय करावं, ज्याने जे आपलं कल्याण होईल असं काय आहे, असा एक पहिला प्रश्न समस्तांच्याकरता विचारला. आणि ज्याचा मृत्यू जवळ आला आहे त्याने काय करावं असा आपल्याकरता दुसरा प्रश्न विचारला. 7 दिवसांनी त्याचा मृत्यू व्हायचा होता. या त्याच्या प्रश्नांवर प्रसन्न होऊन शुकाचार्य त्याला सविस्तर कथा सांगतात की ती जी भागवत म्हणून प्रसिद्ध आहे. त्याच्याकरता पहिल्यांदा ध्यानविधी धारणा कशी असते ती सांगितलं. त्याच्याकरता विराट स्वरूपाचं वर्णन केलं. कर्ममुक्ती, सद्योमुक्ती, देवतांची सकाम उपासना, सृष्टीविषयक प्रश्न याची उत्तरं, सृष्टीवर्णन, विराट स्वरूप, भगवंतांच्या लीलांचं वर्णन सांगितलं. परीक्षितांनी अनेकविध प्रश्न केले. त्याच्याकरता मग ब्रह्मदेवाने सृष्टी कशी निर्माण केली, चतुश्लोकी भागवत, भागवताची उपदेश परंपरा असे या द्वितीय स्कंधामध्ये वर्णन केलं. त्याच्या आपण नेहमी प्रार्थने म्हणतो शुकस्तुती, ती शुकाचार्याने विवेचनाला प्रारंभ करताना जी भगवंताची स्तुती केली ती ही शुकस्तुती आहे. त्याच्यानंतर तिसऱ्या स्कंधामध्ये उद्धव महाराज विदुराला भेटले भगवंताच्या इच्छेप्रमाणे. त्यामुळे उद्धव आणि विदुर यांच्या संवादातनं काही कृष्णलीला आपण ऐकल्या. पुढे उद्धवाच्या आदेशाप्रमाणे विदुर महाराज मैत्रेय ऋषींना भेटायला गेले. तिथे मैत्रेय ऋषींनी त्यांना पुन्हा सृष्टीचं वर्णन, विराट शरीराची उत्पत्ती, ब्रह्मदेवाची उत्पत्ती, भगवंताची स्तुती, निळ्या प्रकारची सृष्टी, कालाचे विभाग की परमाणूपासून परार्धापर्यंत, ब्रह्मदेवा वराह अवताराची कथा सांगितली, कश्यप दितीची कथा सांगितली, जय विजयांचा शाप, हिरण्यकश्यपू, त्या हिरण्याक्षाचा जन्म, हिरण्याक्षाचा वध, सृष्टी वर्णन, कर्दम ऋषी आणि देवहूतीची कथा सांगितली की जे स्वयंभुव मनु आणि शतपुत्रा त्यांची पत्नी यांचे, देवहूती ही मुलगी, कर्दम हे त्यांचे जावई, त्यांच्या पोटी कपिल भगवंतांचा अवतार झाला. त्यांनी जो आपल्या मातेला उपदेश केला कपिलाने केलेला तो आपण तिसऱ्या स्कंधामध्ये ऐकला. या स्वयंभुव मनूची दुसरी जी मुलगी आकुती आणि तिसरी प्रसूती यांच्या कथा आपण ऐकल्या. दक्ष प्रजापतीची गोष्ट ऐकली, सतीची कथा ऐकली, तो दक्षाचा यज्ञ कसा विध्वंस झाला वगैरे तो. त्याच्यानंतर तो प्रियव्रत नावाचा जो मुलगा होता, या स्वयंभू मनू आणि शतरूपा ही त्याची पत्नी, त्याची उत्तानपाद जो होता, प्रियव्रत हा दुसरा, म्हणजे प्रियव्रत एक आणि उत्तानपाद अशी 2 मुलं, आणि देवहूती, आकुती, प्रसूती अशी त्यांना 3 मुली आणि 2 मुलं होती. तर त्यातला जो उत्तानपाद होता त्याचा मुलगा ध्रुव, त्याच्या त्या सुनीती सुरुची 2 पत्नी, त्या ध्रुवाची तपश्चर्या, भगवंताचं दर्शन, त्याच्यापुढं ध्रुवाचं साम्राज्य, त्याचा मोठा अद्भुत पराक्रम. त्याच्यानंतर ध्रुव वंशाचं वर्णन आपण ऐकलं, वेन राजाची कथा ऐकली, पृथ्वीराजाची कथा ऐकली, पृथ्वीचं दोहन कसं त्याने केलं ते सगळं ऐकलं. प्राचीन बर्ही राजाची कथा आपण ऐकली. त्याचे जे प्रचेता नावाचे मोठे अधिकारी पुत्र होते की जे तपश्चर्येला गेले असताना भगवान रुद्रांकडनं त्यांनी भगवान विष्णूची उपासना शिकली. रुद्रगीत म्हणून आपण ते मोठं प्रसिद्ध त्यावेळी ऐकलं. त्याच्यानंतर या मनुष्यमात्राच्या कल्याणाकरता प्राचीन बर्ही राजाला नारदाने जे पुरंजनोपाख्यान सांगितलं की पुरंजन म्हणजे या देहरूपी पुरामध्ये धारण केलेल्या आलेल्या जीवात्म्याच्या रूपाने जे पुरंजनोपाख्यान सांगितलं त्याचं वर्णन आपण या चतुर्थ स्कंधामध्ये केलं. पंचम स्कंधामध्ये जो दुसरा मुलगा होता प्रियव्रत नावाचा, त्याचं चरित्र ऐकलं. त्याचा जो वंश आग्नेध्र राजा, नाभी राजा, त्यांच्या पोटी भगवान ऋषभदेवाच्या रूपाने अवतार घेतले, अवतीर्ण झालंय, त्यांचं चरित्र आपण ऐकलं. त्यांचे जे चिरंजीव भरत आदी होते 100, त्याच्यापैकी भरत राजाची कथा आपण ऐकली. त्यातले 9 हे अधिपती झाले, 81 ब्राह्मण झाले आणि 9 हे तपश्चर्येला गेले, मोठे तपस्वी झाले की ज्यांनी पुढे निमी नावाच्या जनकाला उपदेश केला, ते पुढे आपण ऐकलं. तेव्हा अशा त्या भरत राजाची कथा ऐकली. त्या भरताचं हरिण जन्म, जडभरत वर्णन ते सगळं ऐकलं. भरत वंशाचं वर्णन ऐकलं. भुवनकोशांचं वर्णन ऐकलं. ही जी वर्ष भरत वर्षादी वर्ष झाली त्याचं वर्णन ऐकलं. लोकालोक पर्वतापर्यंत आकाशगंगेचं पण वर्णन ऐकलं. खगोल वर्णन ऐकलं. सूर्याची गती कशी असते ते ऐकलं. शिशुमार चक्र जे खगोलाचं आहे ते आपण थोडक्यात पाहिलं. अतलादी सप्तपाताल जे आहेत, अतल, वितल, सुतल, तला, अतल, महातल, रसातल आणि पाताल, त्यांचं ते अधिपती, ते सगळं आपण वर्णन ह्या पंचम स्कंधामध्ये ऐकलं. षष्ठ स्कंधामध्ये अजामिळोपाख्यान होतं की अजामिळाची कथा ऐकली. अत्यंत पापी दुराचारी, मरणाच्या क्षणी आपल्या मुलाचं नाव नारायण ठेवलं असल्यामुळे नारायण म्हणला आणि तिथे विष्णुदूत आले आणि मग त्या विष्णुदूतांच्या द्वारे केलं गेलेलं भागवत धर्म निरूपण आपण ऐकलं. यमाला ते यमदूत विचारायला गेले, त्यांच्याकडनं ते वर्णन ऐकलं. त्यांनी अजामिळ मुक्त कसा झाला ती कथा ऐकली. दक्षाची कथा ऐकली.
तो विश्वरूप देवगुरू कसा झाला ते ऐकलं. तिथे त्याने नारायण कवच कसं इंद्राला दिलं ती कथा आपण ऐकली. त्यापुढं विश्वरूप हा मारला गेला इंद्राच्या हातनं. त्या संतापाने कवष्ट्याने इंद्र शत्रू करता म्हणून यज्ञ केला, त्यातनं वृत्रासुर जन्माला आला, त्याची सगळी कथा सांगितली. त्याच्या नाशाकरता दधीची ऋषींनी वज्र कसं करून दिलं ते आपण ऐकलं. वृत्रासुर मोठा भगवत भक्त होता असा संकेत आल्यावर त्याचं पूर्वचरित्र राजाने विचारलं. त्यावेळी चित्रकेतू राजाच्या कथेने वृत्रासुराचं पूर्वचरित्र ऐकलं. त्याच्यापुढे द्वितीय आदितींची मुलं त्यांचं वर्णन ऐकलं. मरुद्गण कसे झाले की जे दैत्य असून सुद्धा देवतांमध्ये कसे आले ते सगळं ऐकलं. त्याच्या वेळेस सांगितलेला होतो पुंसवन व्रतविधी तोही आपण ऐकला. 7व्या स्कंधामध्ये नारद युधिष्ठिर संवाद होते की शिशुपालाला जो मारलं की तो मूळ प्रश्न होता परीक्षित राजाचा की देवाने असा असुरांचा वध कसा काय केला, देवाला कामक्रोध कसा गायला, रागवून वध कसा केला. तर त्याचा तो संशय दूर करण्याकरता हाच प्रश्न पूर्वी युधिष्ठिराने शिशुपाल वधाच्या वेळी नारदाला केला. त्यावेळी नारदाने जे आख्यान सांगितलं, जय विजयांचं पूर्वचरित्र सांगितलं, तो सनतकुमारांचा शाप, ते हिरण्याक्षाचं वध श्वेतवारा हा भगवंताच्या वेळी सांगितला. पुढे तो हिरण्यकश्यपू जो होता त्याच्याकरता प्रल्हाद महाराजांचं चरित्र सांगितलं. नरसिंह अवताराची कथा आपण त्यावेळी ऐकली. त्याच्यानंतर पुढे वर्णाश्रम सदाचार धर्माचं आपण वर्णन नारदाकडनं ऐकलं, जे युधिष्ठिरानं त्यांनी सांगितलं. पुढे अष्टमस्कंधामध्ये या सगळ्या मनवंतरांचं वर्णन ऐकलं. गजेंद्र मोक्षाची कथा आपण याच स्कंधामध्ये ऐकली. समुद्र मंथन झालं त्यावेळी तो कच्छप रूपाने अवतार धारण केला भगवंताने. अमृत वाटण्याकरता मोहिनी रूपाने अवतार धारण केला. तो देवासुर संग्राम सगळा. बलिराजाची कथा ऐकली. नंतर त्या आदितीला पयव्रताचा जो उपदेश केला कश्यपाने तो आपण ऐकला. वामन भगवंताच्या अवताराची कथा ऐकली. पुढे मत्स्य अवताराची कथा ऐकली. नवम स्कंधामध्ये वैवस्वत मनुपुत्र सुद्युम्न राजा जो होता तोच वैवस्वत विवस्वानाचा पुत्र वैवस्वत मनु झाला, त्याची कथा ऐकली. मनुवंश ऐकला. च्यवन ऋषी आणि सुकन्या यांचं चरित्र आपण ऐकलं. शर्याती राजाचा वंश ऐकला. नाभाग अंबरीश यांच्या कथा ऐकल्या. इक्ष्वाकू वंशाचं आपण वर्णन ऐकलं. त्याच्यात मांधाता सौभीर ऋषी यांची आपल्या कथा ऐकल्या. सगर राजाची कथा ऐकली आपण. भगीरथाने गंगा कशी आणली तो कथाभाग आपण ऐकला. त्याच्यानंतर त्या वंशामध्ये श्रेष्ठ म्हणून अवतार धारण केला ज्यांचा भगवंताने, अशा या श्री रामचंद्राचं चरित्र आपण ऐकलं. रामाचा वंश आपण ऐकला. निमी राजाचा वंश ऐकला की तो जनक विदेह म्हणून प्रसिद्ध होता. त्या निमी राजाचा वंश ऐकल्यानंतर हे सगळे सूर्यवंश होते, विवस्वताचे मूळ होते. त्याच्यानंतर चंद्रवंश कसा आला त्या चंद्रवंशाचं वर्णन आपण ऐकलं. ऋचिक ऋषीची कथा ऐकली. परशुरामाची कथा ऐकली. विश्वामित्राचा वंश कसा झाला, ते क्षत्रियाचा ब्राह्मण, ब्राह्मणाचा क्षत्रिय कसा झाला, ऋचिक ऋषींच्या त्या पुरोडास बदलण्यामुळं ते आपण सगळं ऐकलं. ययातीचं चरित्र ऐकलं. पुरूचा वंश ऐकला. दुष्यंत शकुंतला आख्यान ऐकलं. भरत जो दुष्यंत शकुंतलेचा भरत, ऋषभदेवांचा भरत वेगळा हा भरत वेगळा, त्याचं चरित्र ऐकलं. रंतीदेवाची कथा ऐकली. आणि मग हे पांचाल कौरव मगध विदर्भ हे वंशांचं वर्णन आपण ऐकलं. आणि मग दशम स्कंधाला या पृथ्वीला कसा भार झाला ती कथा आपण ऐकली. सहदानव पीडित भूमी तो सगळा कथाभाग दशमाच्या सुरुवातीला झाला. त्या भगवंताच्या इच्छेप्रमाणे वसुदेव देवकीचा विवाह झाला. त्याच्यापुढं त्यांना ते आकाशवाणी झाली. 6 पुत्रांची हत्या झाली. संकर्षण झालं. आणि मग भगवंत गर्भामध्ये आले. देवता लोकांनी येऊन त्यांनी गर्भाची स्तुती केली. मग भगवान प्रगट झाले. त्यांची सगळी ती चर्चा आपण ऐकली. त्याच्यानंतर वसुदेव महाराज भगवंताला घेऊन गोकुळामध्ये आले. गोकुळामध्ये ती माया होती, ती माया प्रगट झाली, ती तुरुंगामध्ये घेऊन आले. त्या मायेची पुढची लीला ती आपण ऐकली. कंसाला का सांगितलं तिने की मया हतया मंद जातः खलु तवांधकृत, मग ती कथा आपण ऐकली. पुढे गोकुळातला उत्सव ऐकला. गोकुळीच्या सुखांत पार नाही लेखा ते आपण ऐकलं. त्याच्यानंतर ही एक राक्षसांची आक्रमणं कंसाच्या प्रेरणेने सुरुवात झाली. पहिली बालघातिनी पूतना आली. शकटासूर तृणावर्त आला. भगवंताचं बारसं झालेल्याचं वर्णन ऐकलं. त्या गर्गमुनींनी भविष्यकथा सांगितली, त्याचे संकेत आपण ऐकले. पुढे काही बाललीला भगवंताच्या आपण ऐकल्या. उखळाला यशोदेने त्रस्त होऊन बांधलं ती लीला ऐकली. यमला अर्जुनांचा उद्धार ऐकला. त्यांना कसा शाप मिळाला अशी परीक्षा केल्यावर त्या नलकुबर मणिग्रीव नावाचे दोन कुबेरपुत्र माजले होते, त्याला नारदाने शाप दिला. ते यमला अर्जुन झाले. अर्जुन वृक्ष जुळे झाले. त्यांचा उद्धार ऐकला. मग हे गोप सगळे गोकुळ सोडून वृंदावनाला आले, तो कथाभाग ऐकला. त्या वृंदावनाला आले असताना वत्सासूर, बकासूर, आघासूर ह्या सगळ्यांच्या आसुरांचा उद्धार आपण ऐकला. ब्रह्मदेवाला झालेला मोह आपण ऐकला. भगवंत कसं आत्मस्वरूपाने नटला. 1 वर्ष तो खेळ चालला. पुढे ब्रह्मदेवाने केलेली स्तुती, ब्रह्मस्तुती, नैमिड्यते ब्रह्मभूषे तडिलंबराय ते आपण ऐकलं. पुढे धेनुकासूर याचा उद्धार झाला. कालिया नागाला
पुन्हा परत पाठवलं येऊन चढोहातनं, तो कथाभाग आपण ऐकला. प्रलंबासुराचा उद्धार ऐकला. दावा नलाचं पान केलेलं आपण तो कथा ऐकली. वर्षा शरद ऋतूचं वर्णन ऐकलं. वेणुगीत ऐकलं. चीर हरण प्रकरण काय होतं ते आपण ऐकलं. यज्ञपत्नींच्याकडनं अन्न सेवन करून भगवंतांनी त्यांच्यावर कशी कृपा केली तो कथाभाग आपण ऐकला. इंद्रस पूजा बंद करून गोवर्धनाची पूजा कशी केली तो कथाभाग आपण ऐकला. त्याच्याप्रमाणे इंद्राला राग आला, त्यांनी जलवर्षाव करून प्रलय करण्याचा प्रयत्न केला. भगवंताने गोवर्धनाच्या आश्रयाने वृंदावनाचं रक्षण केलं तो कथाभाग ऐकला. त्याच्यानंतर वरुण राजाच्याकडे नंद बाबा गेले असताना त्यांना सोडून भगवंताने आणलं ती कथा ऐकली. आणि त्याच्यानंतर भगवंताच्या या दैवी स्वरूपाची चर्चा गोकुळामध्ये होऊन त्यांचा निश्चय होऊ लागला की हाच भगवंताचा अवतार असेल. असा भगवंताचा अवतार निश्चय झाल्यानंतर या गोपगोपींचं जे ब्रह्मस्वरूपाचं प्रेम होतं त्याचं वर्णन जे रासलीलेमध्ये ऐकलं, त्याच्यामध्ये गोपिका गीत ऐकली, महारासाचा आपण विचार केला. त्याच्यानंतर सुदर्शन हा विद्याधरमुक्त कसा झाला, तो विद्याधराणाम सुदर्शन हा म्हणले तर तो शंखचूड राक्षसाचा वध झाला, उद्धार झाला. केशीचा उद्धार केला, व्योमासुराचा उद्धार केला. नारद महर्षी आले, देवा आता पुढची योजना काय कसं करायचं चला आता असं म्हणले. त्याप्रमाणे अक्रूर भगवंताला न्यायला आला. भगवान मथुरेमध्ये गेले. सुदाम माली ती कुब्जा त्रिवक्रा त्यांचा आतिथ्याचा स्वीकार करून कुब्जेला भगवंतांनी रूपवती केली, धनुष्यभंग केला. दुसऱ्या दिवशी कोवल्या पिढाचा नाश केला, मुष्टिक चाणुरांचा वध करून कंसाचा उद्धार केला. तो सगळा कथाभाग आपण ऐकला. गुरुकुलामध्ये भगवान गेले, सांदीपनींना गुरुदक्षिणा म्हणून मृतपुत्र आणून दिला. पुढे उद्धवाला गोकुळामध्ये पाठवलं, ते उद्धवागमन आपण ऐकलं. त्याच्यामध्ये भ्रमरगीत म्हणून गोपिकांचे जे भाव प्रगट झाले त्याचा आपण थोडा विचार केला. अक्रूराला हस्तिनापूरला पाठवलं होतं पांडवांची बातमी घेण्याकरता. तिथपर्यंतचा दशमस्कंधाच्या पूर्वार्धात कथाभाग ऐकला. उत्तरार्धामध्ये भगवंताचं जरासंधाशी झालेले युद्ध, कारण कंसाचा सासरा, तेव्हा त्याने जी 17 आक्रमण केली त्याचा विचार केला. आणि त्याला कंटाळून भगवंताने द्वारकापुरी जी निर्माण केली तिथे स्थानांतर केलं त्याचा आपण विचार केला. कालयवनाची कथा ऐकली. त्याच्या अनुषंगिक ज्या कालयवनाला भस्मसात करणारा तो मुचुकुंद राजा होता की त्याची कथा आपण ऐकली, त्याचा कसा पराक्रम वगैरे होता तो. त्याच्यानंतर बलरामाचं लग्न झालं होतं. रैवतक राजा आनर्त देशाचा राजा होता, ब्रह्मदेवाला विचारायला गेला होता. ती रेवती बलरामाला दिली. रुक्मिणीचं सगळं रुक्मिणी स्वयंवर आपण सविस्तर ऐकलं. त्यावेळी भगवंताने रुक्मिणी हरण केलं. पुढे त्यांचा विवाह झाला, प्रद्युम्नाचा जन्म झाला. तो मोठा अद्भुत कर्म ते आपण ऐकलं. पुढं ते शमंतक मण्याची कथा आपण ऐकली की ज्या मणी शोधताना भगवंताचा जांबवनाचं समाधान केलं. रामावतारात त्याला शब्द दिला होता की तुझे द्वंद्वयुद्धाची खुमखुमी पुन्हा कधीतरी बघू म्हणून. तेव्हा ते सगळं प्रकरण आपण ऐकलं. त्यावेळी भगवंताचा जांबवतीचा विवाह झाला, सत्यभामेचा विवाह झाला. पुढे या प्रद्युम्नाला सत्यभामेचा विवाह झाल्यावर नरकासुराची कथा आपण ऐकली, भौमासूर म्हणून. त्याचं ते सगळं किल्ला तो कसा अभेद्य होता. त्याचा वध झाल्यानंतर त्या 16,000 स्त्रियांची व्यवस्था भगवंतांनी कशी केली, त्यांना आपली पत्नी म्हणून मान्यता दिली. त्याच्यानंतर रुक्मिणी आणि कृष्णाचा मोठा अद्भुत संवाद आपण ऐकला. मग पुढे उषा अनिरुद्ध विवाह झाला, ती बाणासुराची कथा, तो भगवान शंकराने त्याला दिलेला वर, ती सगळी शंकर कृष्णाचं युद्ध कसं झालं काय ती सगळी लीला कथा आपण ऐकली. नृगराजाची कथा ऐकली की ब्राह्मणाच्या शापाने कसं भोगावं लागतं. पुढे बलराम व्रजामध्ये आलेला असताना यमुनेचा प्रवाह त्यांनी जसा अनुकूल करून घेतला ती कथा आपण ऐकली. पुढं पौंड्रक आणि काशीराज, ह्या पौंड्रकाने मी वासुदेव आहे असं म्हणून जे भगवंताला आव्हान केलं होतं तेव्हा त्याचा पराभव भगवंतानी केला. त्याला सद्गतीला पाठवलं. त्याला आश्रय देणाऱ्या काशीराजाला पाठवलं. त्याच्या मुलाने संतापून कृत्या निर्माण केली, त्यांनी त्याचं कशी हानी झाली असा सगळा आपण कथाभाग ऐकला. पुढे सांब आणि लक्ष्मणा यांचा, दुर्योधनाची मुलगी लक्ष्मणा, त्यांचा विवाह, त्यावेळी बलरामदादांनी ते सगळी धाबी दण आणून सोडली कौरवांची, तो कथाभाग आपण ऐकला. कृष्णाची ग्रहचर्या कशी असे, नित्यचर्चा कशी, नारद कृष्णाचं ते पाहायला आले गृहस्थ धर्म, ती गंमत आपण ऐकली थोडीशी. मग भगवंता इंद्रप्रस्थाला आले, तो जरासंधाने पकडलेल्या राजांचा दूत आला, भगवान इंद्रप्रस्थाला आले, तिथं सगळं विचार झाला, राजसूय यज्ञाची निश्चिती झाली. त्याप्रमाणे जरासंधाला भीमार्जुनाला घेऊन भगवान गेले, तो कथाभाग ऐकला. जरासंधाचा उद्धार ऐकला. त्या सहदेवाला, जरासंधाचा जो मुलगा सहदेव, त्याला राज्याभिषेक करून सगळे राजे सुटले, ते सगळे भगवंताचे भक्त झाले, तो कथाभाग आपण ऐकला. पुढे तो राजसूय यज्ञ निर्वेध पार पडला, अग्रपूजेच्या वेळचा कथाभाग ऐकला. शिशुपाल उद्धाराची आपण कथा ऐकली. नंतर दुर्योधनाचा तो मयसभेत झालेला अपमान, तो कथाभाग आपण ऐकला. पुढे इकडे शाल्वराजाने आक्रमण केलं, प्रद्युम्नाने ते परतून आलो, तो कथाभाग ऐकला. भगवंताने शाल्वाचा कसा उद्धार केला ती सगळी कथा ऐकली.
नंतर त्या शाल्वाचे अनुचर दंतवक्त्र विदुरथ त्यांचा उद्धार केला. बलरामदादांच्या हातनं रोमहर्षण सूतांना सद्गती प्राप्त झाली आणि त्यांचे हे उग्रश्रवा नावाचे पुत्र ते पुढे सूत म्हणून हे भागवत सांगतायत. ती कथा आपण ऐकली. त्याला प्रायश्चित्त म्हणून बलबल राक्षसाला मारायला ऋषीने प्रार्थना केली, त्यामुळे बलरामदादांनी बलबलाचा उद्धार केला आणि भारताची जी तीर्थयात्रा केली आर्यावर्ताची ती आपण ऐकली. सुदामदेवाचं भगवंतांनी स्वागत केलेली कथा आपण ऐकली. श्रीकृष्ण बलराम आणि गोपजन यांची त्या सूर्यग्रहणाच्या निमित्ताने जी भेट झाली त्यावेळी मग द्रौपदी इत्यादिकांनी पृच्छा केल्यामुळे या अष्टनायिका ह्या कशा कशा प्राप्त झाल्या ते सगळं सविस्तर आपण ऐकलं. पुढे वसुदेवाचा यज्ञ ऋषींनी केलेला त्यांची उपदेश चर्चा ब्रह्मज्ञान ह्या सगळ्या कथा भाग ऐकला. त्या देवकीच्या विनंतीवरून बलिराजाकडनं येऊन ते पुन्हा 6 आपले मोठे भाऊ भगवंतांनी परत आणले आणि त्यांचा उद्धार झाला. ती कथा आपण ऐकली. अर्जुनाने सुभद्रेचं हरण कसं केलं ती कथा भाग आपण ऐकला. पुढे एकाच वेळी मिथिलाईचा जो बृहलाश्व नावाचा जनक आणि श्रुतदेव नावाचा ब्राह्मण त्यांच्याकडं एक अतिशय श्रीमंत राजा अतिशय दरिद्री ब्राह्मण दोघांच्याकडे आपल्याबरोबर आलेल्या महात्म्यांसकट भगवान 2 रूपाने अवतीर्ण झाले आणि दोघांचं अतिथ्य प्रेमाने केलं. तो कथाभाग आपण ऐकला. पुढे या भगवंताची वेदांनी जी केलेली स्तुती होती जी सनतकुमारांनी सांगितली, जी नारद मुनींना भगवान नारायण सांगतात अशी वेदस्तुती आपण ऐकली. पुढे या भगवान शंकरांनी वृकासुराला जो वर दिला त्याच्यापासून त्यांची सुटका केलेली कथा ऐकली. भृगु महाराजांनी या ब्रह्मा विष्णू महेशांची परीक्षा करून विष्णूला सर्वश्रेष्ठ मानला ती कथा आपण ऐकली. पुढे भगवंताच्या निर्णया लीला आपण ऐकल्या. अशा दशमस्कंधामध्ये आपण सविस्तर भगवान कृष्णांच्या लीलांचं वर्णन ऐकलं की ज्यांचं गान श्रवण कीर्तन कथा स्मरण करणं हे मनुष्याला कलियुगामध्ये पुण्यप्रद म्हणून मानलंय. पुढे या यदुवंशाला ऋषींचा शाप झाला. मग नारद मुनी आले. त्यांनी निमी आणि त्या ऋषभदेवांचा जो मुलगा भरत त्याची जी 9 तपस्वी मुलं झाली होती त्यांचा संवाद ऐकला आणि त्याच्यामध्ये अनेक त्या 9 योगेश्वरांनी ह्या सगळ्या माया ब्रह्म कर्मयोग या सगळं निरूपण केलं. भगवंताच्या अवतारांचं वर्णन केलं. भक्तिहीन पुरुषांची गती सांगितली. भगवंताची पूजा कशी करावी तो विधी सांगितला. याच्यानंतर नारद आपल्या ठिकाणी गेल्यानंतर वसुदेवने आपल्या परमपदाची प्राप्ती करून घेतली. तो कथाभाग झाल्यानंतर हे देवता लोक ब्रह्मशंकरादी भगवंताला विनंती करायला आले की आपल्या धामाला या. ती स्तुती आपण ऐकली. त्याच्यानंतर भगवंतानी आपल्या इच्छेने हे उत्पात करायला सुरुवात केल्यावर उद्धव महाराज तिथे आले आणि त्यांनी भगवंताकडनं भक्तीचं रहस्य समजावून घेतलं. हा असा सगळा आपण 11 स्कंधामध्ये ऐकला की हे भक्ती सांगत असताना भगवंतांनी अवधूताच्या आख्यानाने तिथे 24 गुरु त्यांची लक्षणं असं सगळं सांगितलं. तसंच बद्ध आणि मुक्त लक्षणं सांगून भक्त कसे असतात भक्तांची लक्षणं कशी ती सांगितली. सत्संगतीचा महिमा सांगितला. कर्म आणि कर्मत्याग हा सगळा सांगितला. हंसरूपाने जो सनकादिकांना भगवंतांनी उपदेश केला त्याचं वर्णन केलं. भक्तियोग सांगितला. ध्यानविधी सांगितला आणि या ध्यानाने प्राप्त होणाऱ्या अनेक विधी अणिमा गरिमा लघिमा इत्यादी सगळ्या सिद्धींचं वर्णन केलं. लक्षणं सांगितली. भगवंताच्या विभूती उद्धवानी परीक्षा केल्यामुळे सांगितल्या. वर्णाश्रमांचे धर्म सांगितले. ज्ञान कर्म भक्तियोग याचा समन्वय सांगितला. गुणदोषांची व्यवस्था कशी असते, विवेक कसा आवश्यक आहे, स्वरूप रहस्य कसं असतं ते सगळं सांगितलं. तत्वांच्या संख्येमुळं कसा बुद्धिभेद होऊ देऊ नये ते सगळं सांगितलं. त्याच्याकरता पुरुष प्रकृती विवेक सांगितला आणि माणसाने तितिक्षेपासून सुरुवात करावी, सोसायला सुरुवात करावी ह्याच्याकरता त्या ब्राह्मणाची गोष्ट सांगितली. पुढे सांख्ययोग सांगितलं. त्रिगुण वर्णन सांगितलं. पूर्वरवा राजाची कथा सांगितली. त्याच्या आश्रयाने क्रियायोग प्रगट केला. भागवत धर्म म्हणून थोडक्यात पुन्हा भक्तिशास्त्राची प्रमुख सूत्र सांगितली आणि असं सगळं भक्तिधर्माचा श्रोता झालेला तो उद्धव या भगवंताच्या इच्छेने बद्रिकाश्रमामध्ये तपश्चर्येला गेला. पुढे यदुकुलाचा संहार झाला. भगवंताने आपला लीला विग्रह समाप्त करून पंढरपूरला आले. तिथपर्यंतचा कथाभाग आपण 11 स्कंधामध्ये ऐकला. या 12 स्कंधाला आज मगाचपासून आपण कलियुगामध्ये होणाऱ्या राजवंशांचं वर्णन ऐकलं. कलियुगाचे धर्म लोक कसे वागतील कसं नाही ते सगळं ऐकलं. त्याच्यापासून वाचण्याचा उपाय ऐकला. 4 प्रलय ऐकले. शुक महाराजांनी परीक्षित राजाला शेवटचा उपदेश केला की देहासक्ती सोडून देहबुद्धीते आत्मबुद्धी करावी, सरळ संगती सज्जनाची धरावी. हाच उपदेश वेगळ्या शब्दामध्ये सांगितला. त्याप्रमाणे परीक्षिताला परमगती मिळाली. तो कथाभाग ऐकला. जन्मयजाचं सर्वसत्र ऐकलं. वेदांचे शाखाभेद कसे झाले, पुराण त्याचे पौराणिक कोण ते सगळं ऐकलं. तदंतर्गत आलेली मार्कंडेय महाराजांची कथा ऐकली की ती माया कशी झाली. त्या तिथे भगवंतांनी त्यांना भक्तीच्या प्राप्तीकरता कल्पायुपर्यंत भक्तीचं समाधान मिळेल असा आशीर्वाद दिला. त्याच्यानंतर आदित्य व्यूह वर्णन ऐकलं आणि हा कलशाध्याय आपण ऐकला.
अशा या पद्धतीने भागवताचे 12 स्कंधातले 12 अध्यायापर्यंत वाचन केलं. उद्या सकाळी आपण हा 13 अध्याय वाचून भागवत कथेची समाप्ती करू. गोपाल कृष्ण भगवान की जय. कुंडली कवरदा हरी विठ्ठल. सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय. सद्गुरु दासगणू महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. नमः पार्वती पते. हर हर महादेव.
छवि श्याम प्यारी की श्री गिरिधर कृष्ण मुरारी की आरती कुंज बिहारी की श्री गिरिधर कृष्ण मुरारी की कनकमय मोर मुकुट बिलसे देवता दर्शन को तरसे गगन से सुमन राशि बरसे गगन से सुमन राशि बरसे बजे मूर्छंग मधुर निरगंग बालनी संग अतुल रति गोप कुमारी की श्री गिरिधर कृष्ण मुरारी की आरती कुंज बिहारी की श्री गिरिधर कृष्ण मुरारी की जहाँ ते प्रगट भई गंगा कलुष परिहारी श्री गंगा स्मरण ते होत मोह भंगा स्मरण ते होत मोह भंगा बसी शिव शीश जटा के बीच रहे अध कीच चरण छवि श्री वनवारी की श्री गिरिधर कृष्ण मुरारी की आरती कुंज बिहारी की श्री गिरिधर कृष्ण मुरारी की चमकती उज्ज्वल तट रेणु बज रही वृंदावन बेनु चहु दिशि गोपी बाल धेनु चहु दिशि गोपी बाल धेनु हसत मुख मंद यशोदानंद देवकी चंद्र भक्ति गोपिका कुमारी की श्री गिरिधर कृष्ण मुरारी की आरती कुंज बिहारी की श्री गिरिधर कृष्ण मुरारी की आरती कुंज बिहारी की श्री गिरिधर कृष्ण मुरारी की गोपाल कृष्ण भगवान की जय जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता श्री शुक मुनीने परम भक्तीने गाना करीने गायले जा हरि चरिता
जय पुंडलिक वरदा हरी विठ्ठल सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय सद्गुरु दास गणो महाराज की जय 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 रघुवीर समर्थ नमः पार्वती पते हर हर महादेव।